इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आज आपण संत मेहरबाबा यांची अमरतिथी साजरी करतो आहोत. आणि या निमित्तानं माझी मैत्रीण सुकन्या जोशी यांना आमंत्रित केलंय. सुकन्या जोशी एक छान निवेदिका आहेत, पण याही पलीकडे त्यांची खूप काही ओळख आहे. आणि इतक्यातच त्यांना स्वयंसिद्धा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सर्वप्रथम मैत्रीण म्हणून मी तिचं कौतुक करते, खूप शुभेच्छा देते, अभिनंदन, अगदी धन्यवाद. हृदयापासून अभिनंदन. आणि आपले जे भाऊ आहेत आदित्य हावरे, तर आदित्य हावरे हे कॅनडात असतात. ते आज ताईंचं स्वागत करणार आहेत, त्यांचा परिचय करून देणार आहेत. सरिता पाठक ताई आल्यात, त्यांना आज आभार प्रदर्शन करायचे आहेत. तर चला आपण भेटूया लवकरच आदित्य हवारे यांना. नमस्कार सुकन्याताई, ऋताताई, नमस्कार. अनघाताई आणि इथे उपस्थित सर्व साधकांना माझा नमस्कार. आपण आज इथे आलात त्यांचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आज तुम्हाला ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. आपला थोडासा परिचय करून देतो. सुकन्याताईंनी ऑल इंडिया रेडिओच्या वाणी कोर्स विशेष प्राणीज्ञानी पूर्ण केला असून नाशिक आकाशवाणीवर गेल्या 15 वर्षांपासून उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखतकार आणि कंटेंट रायटर म्हणून देश विदेशात कार्यरत असतात. तसंच सलील कुलकर्णी, रवींद्र साठे, राहुल देशपांडे, महेश काळे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि अशा अनेक मान्यवरांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक आदिवासी पाड्यांवर जाऊन आवश्यक ती मदत करतात आणि त्यावर डॉक्युमेंटरी तयार करण्याचं सुद्धा काम चालू आहे. सुकन्याताईंचं निवेदन, सूत्रसंचालन व त्यांच्या स्वभावातील इतर पैलूंची दखल घेऊन त्यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसंच सूत्रसंचालनावर आधारित पुस्तकही मार्च-एप्रिल मध्ये प्रकाशित होणार आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला ऐकायला आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. सुकन्याताई, या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. ह्या पुढील सूत्रे ताई आपल्या हातात. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आदित्यजी. एक छोटीशी फक्त चूक सुधारते. 15 वर्ष मी उद्घोषिका म्हणून नाही काम करते, 15 वर्ष मी निवेदन क्षेत्रात काम करते. आणि वाणी कोर्स केल्यानंतर काही काळच फक्त मी आकाशवाणीला होते आणि नंतर मग आता व्यासपीठावरून मी निवेदन आणि सूत्रसंचालन व्याख्याती म्हणून काम करते. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना धन्यवाद. आत्ता भांडारकर मॅडम जेव्हा सेशन घेत होत्या सुरुवातीचं तुमचं, तर फार आनंद झाला अनघाताई मला. कारण इतकं छान त्या सांगत होत्या आणि तुम्ही सगळेजण सुद्धा छान ऐकत होतात. मी मुद्दामून सगळ्यांचे चेहरे किंवा त्याच्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न केला. एक 15 मिनिटं आधी मुद्दामून जॉईन झाले. आणि कसं असतं ना, शेवटी त्यांनी सांगितलेलं फार महत्वाचं होतं. अनघाताई शेवटी म्हणाल्या की मी आनंदात आहे, आनंद आहे सगळीकडे. तोच आनंद पसरवण्याचं काम आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या मेहरबाबांनी केलं. आणि मेहरबाबांनी नेहमी प्रेमाचा संदेश दिला. माझ्या व्याख्यानाचं आज नावच ते दिलंय की मेहरबाबा प्रेमाचा संदेश. याला कारणच ते आहे की आपल्याला सगळ्यांना काय प्रिय असतं? आपल्या सगळ्यांना आनंद प्रिय असतो, प्रेम प्रिय असतं. कुणालाही दुःख असू नये असंच वाटतं आपल्या सगळ्यांना. आणि ते असण्यासाठी नेमकं काय काय करायला हवं, त्याच्यासाठी मला वाटतं मेहरबाबांचा अवतार या भूतलावरती झाला असावा. जो मी थोडा अभ्यास केलाय माझ्या अल्पमतीला, जे त्यांच्या वाचनातून, त्यांच्या चरित्र वाचनातून जे काही उमगलंय ते आज तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न, तुमच्यासारखीच एक छोटी साधिका म्हणून करण्याचा प्रयत्न करणारे. तुमच्या सगळ्यांची अनुमती आहे असं गृहीत धरून बोलायला प्रारंभ करते. कसं आहे ना की मेहरबाबांचा संदेशच सुरुवातीचा वाचून दाखवणारे त्यांचं चरित्र माझ्यापाशी आलंय. आजचा योग इतका छान आहे. मला ऋताचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानायचे चालू करण्याआधी. कारण ऋतानी मला एक 10-12 दिवसापूर्वी विचारलं की अगं असं असं आहे आणि ते तू कर. तर खरं सांगायचं तर मला मेहरबाबांचं अगदी 2 वाक्यामध्ये त्यांची माहिती होती की ते मौनी बाबा होते आणि साईंचे
भक्त, साईंचे अनुयायी अशा स्वरूपाचे ते होते. याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हती आणि असं आपल्याला बाकी काहीच माहिती नसलेल्या संतांबद्दल किंवा अशा अवताराबद्दल आपण बोलणं म्हणजे ते कितपत योग्य आहे असं मला वाटलं. म्हटलं अगं नाही ग जमणार. ते म्हणले अगं नाही राणी तुला जमेल. इतकं तिने आश्वासक मला छान ती बोलली. आणि मग म्हटलं नाही आज मग आता काहीही झालं तरी आपण याचा मागोवा घ्यायचा. आणि माझं सद्भाग्य म्हणूया, मेहरबाबांचा कृपाशीर्वाद म्हणूयात, काहीही तुम्ही त्याला म्हणा, पण तो आनंद मनामध्ये होता. त्या आनंदाचंच प्रतीक म्हणून म्हणूयात की कल्याणमध्ये त्यांचेच एक अनुयायी राहतात पोकळे सर म्हणून. तर त्यांच्याकडे तो चरित्र ग्रंथच होता. आणि मंदारलेले तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल की स्वरूप योग मधले आताचे माधवानंदांचे उत्तराधिकारी, त्यांच्या माध्यमातून मला त्या पोकळे सरांबद्दलची माहिती कळली. आणि मला मंदार सरांनीच तो ग्रंथ माझ्यापर्यंत आणून पोहोचवला. आणि मला वाटतं त्याचाच अभ्यास करून आज या इथे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या पुन्हा एकदा मेहरबाबांचे आभार. आणि तुम्ही मला येथे त्यांच्याबद्दल बोलायला बोलवलेत म्हणून तुमच्या सगळ्यांचे आधी अतिशय मनपूर्वक आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि प्रारंभ करते. कसं आहे ना, मी म्हटलं तसं प्रेमाचा संदेश, तर त्यांनी त्यांच्या संदेशातच सुरुवातीला इतकं छान म्हटलेलं आहे, ते आज या इथे सांगावं असं वाटतंय. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी कोणत्याही धर्माचा नाही, प्रेम हाच माझा धर्म आहे. प्रत्येक प्रेमी जीवाचं अंतःकरण हे माझं मंदिर आहे. आणि हे त्यांनी का म्हटलं, मी प्रत्येक ह्याचा छोटा दाखला देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करणारे. कुणीतरी एक साधक त्यांना म्हणाला की देव ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी देऊळ असतं. आणि त्यावर मेहेर बाबा, मी बाबा जेव्हा म्हणेन तेव्हा मेहेर बाबा असं असणारे ते अध्यारूत असेल. तर ते बाबा पटकन त्याच्यावरती म्हणाले अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो माझं कुठेही देऊळ बांधूच नका, कारण दगडविटांच्या देवळामध्ये मी असेनच हे माहितीच आहे. पण मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करीन. जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे माझा वास असेल. हा प्रेमाचा संदेश जगभर पसरवण्याचं काम मला वाटतं मेहेर बाबांनी केलं. आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं आहे की वास्तूमध्ये दगडविटांच्या मी असतोच, पण अंतःकरणपूर्व जो मला घेऊन येईल त्या वास्तूपर्यंत मनाने सुद्धा, तिथे तिथे मी जास्त आनंदाने येईन. आणि ते आनंद स्वरूप होणं म्हणजे मला वाटतं मेहेर बाबांनी जे कार्य हाती घेतलं, त्यांचा अवतार ज्याच्यासाठी झाला, तो अवतार प्रतीत करण्यासाठी मला वाटतं त्यांनी हे म्हटलेलं असावं. आणि हे करण्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं, आता मी त्यांचा सगळा कार्यकाळ असा सांगण्याचा प्रयत्न अर्ध्या तासात अजिबातच शक्य नाहीये. त्यांनी जे महत्वाचे मुद्दे मांडले, कारण त्यांचा जन्म कुठे काय कुठे हे वाचनातून आपल्याला कळतं, युट्यूबवरती हल्ली असतं सगळीकडे, त्याच्यामुळे ते अगदी सांगणार नाहीये. पुण्यातला जन्म आहे आणि त्याच्यानंतर अत्यंत प्रतिभावंत म्हणूनच जन्माला आले, आई वडील पण अतिशय प्रतिभावंत, त्यांच्या पोटी जन्माला आलेला हा बालक अतिशय दिसायला देखणा, कर्तृत्ववान, लहानपणापासूनच त्यांच्यातली म्हणजे खेळाची प्रचंड आवड, अतिशय आपण म्हणतो ना एक पर्सनॅलिटी पण इतकी सुंदर होती त्यांची. एवढं सगळं कर्तृत्व असूनही स्वतःच्या धुंदीत असायचे ते लहानपणापासून. पण मग ते असताना डेक्कनला जेव्हा ते शिकायला होते त्यावेळेस त्यांना आतून अंतःकरणपूर्व असं कळलं की माझा जन्म हा केवळ शिक्षण आणि म्हणजे आपण जी सामान्य लोक आहोत तशासाठी नाहीये, काहीतरी वेगळं माझ्या आयुष्यात घडणार आहे. आणि ते घडण्यासाठी कदाचित माझा जन्म आहे. हे मला वाटतं आपण आपल्याला स्वतःला ओळखणं जेव्हा चालू होतं ना, तेव्हा खरं तर ते आपल्या सगळ्यांना आपण नेमकं कशासाठी आपल्या या भूतलावरती जन्म आहे, कारण एवढ्या योनींना पार करून आपण मनुष्य जन्मात आलेलो होतो सगळेजण, तुम्ही नेहमी. त्याच्या ती नेमकी कशासाठी, आता तुम्ही बघा सगळेजण साधनेला येतात, म्हणजे कुठेतरी तुमचा प्रवास त्या दिशेने चालू झालेला आहे. पण तो झालेला आहे आणि तो कुठपर्यंत जाणार आहे हे जर आपल्याला कळू शकलं, अंतःकरणपूर्व आपण त्याचा अभ्यास करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणाने आपण त्या मार्गाला छान रीतीने जाऊ शकतो. मला वाटतं हेच उद्दिष्ट ठेवून मेहेरबाबांचा अवतार या भूतलावरती आला. आणि मग त्यांनी मस्त मस्त लोक जी असतात त्यांच्या सानिध्यात आपला कार्यकाळ घालवला. आता मस्त म्हणजे नेमकं काय, तर ईश्वर वेडा माणूस त्याला मस्त असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांच्या या चरित्र ग्रंथामध्ये मस्तच नवीन पर्व असं एक त्यांनी प्रकरणच लिहिलंय. सोमण सरांचं पुस्तक आहे हे, काना सोमण असं त्या लेखकांचं नाव आहे. आणि अतिशय सुंदर चरित्र ग्रंथ आहे. मुद्दामून तुम्ही तो मिळाला तर वाचण्याचा प्रयत्न करा सगळेजण. तर मस्त म्हणजे कोण, तर ईश्वर वेडा. आणि असे मस्त लोक त्यांच्या आयुष्यात आले. आणि मग हे 6-7
मस्त लोकांच्या सानिध्यामध्ये त्यांनी आपलं छान आयुष्य घालवलं. आणि ही मस्त लोक म्हणजे कशी असतात, ती ईश्वर वेळी असतात, त्याच्या ते ईश्वराच्या सानिध्यात असतात. भवतलावरती काय चाललंय ह्याचं त्यांना अजिबात भान नसतं. म्हणजे आपण काही अवतारांबद्दल वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असतं की काय मी कुठल्या अवस्थेत आहे हे त्यांना माहिती नसतं. कोणाची दाढी वाढलेली आहे, कोणाचे केस वाढलेले आहेत, कोणाची नखं वाढलेली आहेत, कुणाची वस्त्र आहेत का नाहीत ह्याचंही भान त्यांना नाहीये. ते हसत असतात, आपल्याच मस्तीत असतात. तो म्हणजे मस्त माणूस. आणि मग यांची सेवा करण्यामध्ये मेहरबाबांनी आपल्या आयुष्याचा काही कालावधी खर्च केला. का तर कधी त्यांचे केस कापायचे, कधी त्यांचे नखं कापायची, कधी त्यांना छान शुचिरभूत करायचं. पण हे करत असताना त्यांच्या सानिध्यात राहून राहून आपल्यालाही हेच आवडतंय, आपल्यातही कदाचित हेच आहे याचा शोध त्यांना लागायला लागला. आणि मग मात्र त्यांनी ठरवलं की नाही, हा जो आहे सगळा कार्यकाळ हा मी माझा असाच घालवणार आहे आणि हाच घालवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून म्हणजे मग तो ईश्वर जन्म जीव जो असतो तो जीव म्हणजेच मी आहे हे त्यांनाही हळूहळू उमगायला लागलं. आणि मग त्या लोकांबरोबर ते छान रीतीने राहायला लागले. आणि त्यात त्यांनी एक उदाहरण परत असं दिलेलं आहे बघा की जेव्हा म्हणजे ही मस्त लोक की मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही अवताराचा जन्म असतो. आणि तो कुठल्याही अवताराचा जन्म याचं उदाहरण देताना त्यांनी श्रीरामांचा वनवासाचा दाखला या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो कशासाठी दिलाय की वनवास हा केवळ 14 वर्षांचा वनवास म्हणून होता का, तर निश्चितच नाही. आपल्या सगळ्यांना माहितीये की राक्षसी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी तर तो होताच, पण त्या काळामध्ये सुद्धा दुष्टांचं निर्मूलन करणं हा उद्देश जरी असला तरी सुद्धा आध्यात्मिक चेतनेला सुद्धा थोडासा वाव देणं किंवा ती जागृत करण्यासाठी प्रत्येकामध्ये राक्षसी प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा ती आध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी तो रामावतार झालेला होता. म्हणजे जी अनेक कारण आहेत रामावताराची त्यातलं हेही एक कारण आहे जे पुन्हा मेहरबाबांच्या म्हणजे आपण म्हणतो ना त्यांचा प्रेमाचा संदेश, प्रेम पसरवणं, सगळ्या जगतामध्ये प्रेमाची व्याप्ती करणं ह्याच्यासाठी आहे. तर ते या इथनं चालू होतं. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेला जे जे दाखले दिलेत ते फार सुंदर दाखले आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी सद्गुरू आणि अवतार याची सुद्धा व्याख्या फार सुंदर रीतीने या इथे आपल्याला दिलेली दिसते. आणि हे सगळं करत असताना त्यांनी विश्व परिक्रमा केलेली आहे, विश्व भ्रमंती केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये सतत एकच विचार होता की प्रत्येक माणूस आनंद स्वरूप झाला पाहिजे. आणि आनंद स्वरूप होताना प्रेम वाटलं पाहिजे. आता प्रेम आपल्याला एकाच प्रकारचं माहितीये की एक पुरुष आणि एक स्त्री एवढंच प्रेम असतं का हो. आता आपलंच उदाहरण घेऊयात. आपण जेव्हा जन्माला येतो, आपल्या आईच्या उदरातून आपला जन्म होतो, त्या आईला झालेला आनंद आणि आपण या जगात येतो तो टाहो फोडून येतो का तर आईचं आपण उदर सोडतो. आता नेमकं आपलं काय इथपासून त्या जीवाला सुरू होतो. पण तो आनंद वाटण्यामध्ये, आनंद देण्यात आणि आनंद घेण्यामध्ये कितीतरी सुंदर क्षण आपल्याला मिळत मिळत जातात. याचं जर आपल्याला करायचं तर कृष्णाच्या बाललीला आपण अनुभवाव्यात. त्या बाललीला अनुभवताना त्यांनी किती आनंद दिलाय दोन्ही आयांना, म्हणजे देवकी आणि यशोदा असं आपण म्हणूया की काही कार्यकाळ इकडे आहे, काही कार्यकाळ तिकडे आहे, पण ते असताना सुद्धा तो आनंद वाटणं देवावतारामध्ये होतं. आणि तो आनंद वाटत असताना ते प्रेमी जीव जेव्हा एकत्र आले तेव्हाचा जो आनंद आहे तो प्रेमानंद आहे. आणि तो प्रेमानंद प्रत्येक अवतारात दिसतो. तुम्ही कुठलाही संतांचा अवतार काढा, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हेच सांगितलंय, जो जे वांछील तो ते लाभो. म्हणजे काय आहे, प्रत्येकाला जे जे हवंय ते मिळू दे. प्रत्येकाला काय हवं असतं हो, दुःख कोणालाच नको असतं, सगळ्यांना आनंदच हवा असतो, प्रेमच हवं असतं. आणि ते प्रेम जर सद्भावनेने आलं तर ते निश्चितपणाने आपल्याला हवंच असतं. त्याच्यासाठीच तर आपल्या सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो ना आयुष्यात. तुम्ही साधनेला का बसलात आता पहिली 15 मिनिटं? मनशांती मिळावी म्हणून. मनशांती मिळावी असं का तुम्हाला वाटलं? कारण त्यातून आनंद मिळेल. आणि त्या आनंदातून निर्माण होणारं जे प्रेम आहे ते हवंसं प्रेम आहे. हवस असलेलं प्रेम कुणालाही नको असतं. आपल्याला हवंसं प्रेम हे प्रत्येकाला हवंसं असतं. आणि म्हणून ते प्रेम मिळवण्यासाठी मेहरबाबांचा अवतार आहे. आणि म्हणून ते विश्वात्मक व्हावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मेहराबादमध्ये ते राहिले. मेहराबाद आणि मेहराबाद हे नाव आहे त्यांच्याचं. अरणगावला जे छोटस मागासलेलं खेडं आहे त्याचं नाव मेहराबाद आहे. आणि तिथून तुम्हाला जर माहिती असेल तर दौंड जवळून एक रेल्वे मार्ग जातो, तिथे ते थेट मनमाड पर्यंत अर्थात जातो. तर त्याच्या अलीकडे 1.5-2 फर्लांग अलीकडेच हे मेहराबाद वसलेलं आहे.
आणि 2 भागामध्ये ते आहे, टेकडीवरती पण आहे आणि टेकडीच्या पायथ्याशी पण आहे. सगळी मागासवर्गीय वस्ती त्या तिथे आहे आणि तिथे त्यांनी झोपडी बांधली. आता बघा प्रत्येकाला आपण मठ म्हणतो, आश्रम म्हणतो, पण मेहेर बाबांच्या जी काही स्थळ आहेत किंवा जिथे त्यांनी ते आपण मठ म्हणूया, मठ आहेत, तर त्याला त्यांनी झोपडी म्हटलंय. झोपडीत राहूनही मी आनंद देऊ शकतो, म्हणजे लहानात लहान सूक्ष्मात सूक्ष्माती सूक्ष्म जागी राहूनही आनंद वाटता येऊ शकतो, हे त्याच्या मागचं मला वाटतं कारण असावं, म्हणून झोपडी म्हटलेलं आहे त्यांनी. आणि मग ती झोपडी जी आहे तर ती झोपडी, आणि मग बघा ते साईंचे अनुयायी होते. साई मी मगाशी म्हटलं तसं ते साई दरबार नावाचा तिथे त्यांनी हॉल केला सुरुवातीला, आणि उपासनी महाराज जे त्यांच्या आयुष्यात 3-4 सद्गुरू आले त्यातले उपासनी महाराज फार महत्वाचं नाव आहे. तर त्या उपासनी महाराजांच्या नावाने त्यांनी धर्मशाळा त्या तिथे चालू केली. आणि हजरत बाबा हायस्कूल, हजरत बाबा अली या त्यांच्या सगळ्यात पहिल्या सद्गुरू, तर त्यांच्या नावाचं त्यांनी हायस्कूल बांधलं. मोफत दवाखाने त्या तिथे सुरुवात केली त्याला, कारण हरिजन वस्तीमध्ये काही नव्हतंच, तर ते त्यांना मिळायला हवं. ते मिळालं तर त्यांच्या दुःखाचं निवारण होईल, आनंद निर्माण होईल आणि त्यातून प्रेमी जीव निर्माण होतील, ही त्याच्या मागची मला वाटतं बाबांची भावना होती. आणि तिथेच त्यांनी कुष्ठरोगी आणि अनाथालय सुद्धा त्यांनी ते तिथे चालू केलं. कुष्ठरोग्यांसाठी स्वतः जातीनी त्यांची सेवा केलेली आहे. इथे पुन्हा आपल्याला बाबा आमटे आठवतात. सगळे हे संत पुरुष आहेत, सगळे हे सद्गुरू आहेत, आणि त्याचीच कुठेतरी प्रत्येक संत हा दुसऱ्या संताशी कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने सेवभावेमध्ये सुद्धा जोडला गेलेला आहे. आणि त्यांचं महत्कार्य काय आहे या कार्याशी सुद्धा जोडला गेलेला आहे. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वचनांमधून दिसतं. तसं त्यांनी ते केलेलं आहे. आणि सगळ्या सहकार्यांसाठी त्यांनी त्या आश्रम केला, आदिवासी पाड्यांवरती जाऊन भरपूर काम केलं. आणि आरणगावचे जे म्हणजे हरिजन बांधव होते ते त्यांच्या दर्शनासाठी त्याच्यानंतर यायला लागले. मग भजन कीर्तन प्रवचन असं सगळं सुरू झालं. रामनवमी सारखे उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. आता जर तुम्ही बघितलं तर मेहरबाबा जे मुळात होते ते पारशी होते, पण सर्व धर्म समभाव हा त्यांनी, काय धर्म आहे, एकच धर्म आहे, तो प्रेमाचा धर्म आहे. त्याच्यात सगळ्या जाती पंथ भेद ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक उत्सव तितक्याच, म्हणजे अल्ला पण तेच आहेत, माझे बुद्ध पण तेच आहेत, त्याच्यानंतर माझे श्रीरामही तेच आहेत, श्रीकृष्णही तेच आहेत, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा त्याच आहेत, असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलं. येशू सुद्धा तेच आहेत. मग जर सगळ्या धर्मांमध्ये एकच सांगितलंय की सगळे प्राणीजीव आनंदी राहिले पाहिजेत, सुखी राहिले पाहिजेत, आणि त्याच्यासाठी आपण काय द्यायचं आणि घ्यायचं असतं, तर आपण प्रेम द्यायचं असतं आणि प्रेम घ्यायचं असतं. हे जेव्हा करायला सुरुवात होते किंवा प्रत्येक जीवाला ते कळायला लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं जीवन आनंदित होतं. मला वाटतं त्यासाठीच या जीवात्म्याचा, या इथे म्हणजे आपण म्हणूया की अवतार कार्य आहे असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण बाबांनी कुष्ठरोग्यांना आंघोळी घातलेल्या आहेत स्वतः, किंवा त्यांचे जे काही उपचार असतील ते स्वतः त्यांनी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्या अरणगावला सुद्धा छोटी पंढरी म्हटलं गेलं त्या काळामध्ये. ती छोटी पंढरी का म्हटलं गेलं, पंढरपूरला जाऊन काय होतो, आपण त्या विठू माऊलीला बघतो, देहभान हरपून जातो. त्याच्या त्या विटेवरती त्याचे जे पाय आहेत त्या पायावरती मस्तक ठेवलं की असं वाटतं माझ्या जीवनाचं सार्थक झालं, म्हणून ती पंढरी आहे. तशीच ही छोटी पंढरी इथे आल्यानंतर आनंदोत्सव प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झाला, म्हणून त्याला छोटी पंढरी असं म्हटलं गेलं असावं, हा म्हणजे मी लावलेला अर्थ आहे. आणि तसंच मग एकदा अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे जगातही सगळ्या देशांमध्ये आणि भारतातही अनेक ठिकाणी, आता अनेक ठिकाणांची मी नावं घेत नाही, खूप विस्तृत आहेत ती नावं, कारण अशा अनेक ठिकाणी त्यांनी त्या झोपड्या बांधल्या आणि तिथे तिथे ते कार्य चालू केलं. तिथे तिथे त्यांचे अनुयायी काम करायला लागले. परदेशातूनही यायचे खूप धनाढ्य लोक सुद्धा, त्यांचा जो काय नेमकं कार्य काय आहे हे कळल्यानंतर त्या तिथे त्यांना येऊन सामील झाले आणि ते कार्य करण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे. तसंच एकदा पुण्यामध्ये जेव्हा त्यांनी ती झोपडी बांधली तेव्हा त्या अवतार कार्य तर आहे, झोपडी बांधली आहे, कार्यकाळ चालू आहे, मग काहीतरी त्याचं चिन्ह असावं असं सगळ्या अनुयायांना, सगळ्या शिष्यांना वाटलं. मग ते चिन्ह नेमकं काय असावं बरं, असा थोडासा एक विचार विनिमय झाला. मग कोणीतरी म्हटलं नको, चिन्ह नकोच, मग एखादा ध्वज आपण त्यांच्यासाठी करूयात. मग ते ध्वज आहे म्हटल्यानंतर मग रंगांची त्या विचार पंचमी सुरू झाली. नेमक्या कुठल्या रंगाचा ध्वज असावा बरं, मग कोणी म्हणाल भगवा असावा, कोणी म्हणाल पांढरा हवा. तर ते म्हणले नाही, भगवा आला की पुन्हा एकदा एका विशिष्ट धर्मासाठी ते होईल, पांढरा आला तर एका विशिष्ट धर्मासाठी होईल, तसं मला नकोच आहे. मग सगळ्यांच्या मतानी
आपण म्हणूया सर्व धर्मांपेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे, हे प्रत्येक वेळेस बाबा जेव्हा सांगायचे तेव्हा मग अध्यात्म साधनेतला 7 भूमिका, नीट ऐका हे मी विस्तृतपणे सांगणार आहे. अध्यात्म साधनेतल्या 7 भूमिका आणि 7 तत्व यांचा सूचक असा वापर करून सप्तरंगाचा ध्वज बाबांसाठी सगळ्यांनी, आपण म्हणतो ना आजच्या काळामध्ये अप्रूव्ह झाला, तो करावा असं निश्चित झालं. तर ते का नेमकं, तर बघा योगी वशिष्ठ म्हणजे इथे पुन्हा एकदा वशिष्ठ ऋषींचा एक संदर्भ आला. म्हणजे ह्यांचा कार्यकाल असा आहे ना की ह्यांच्या याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक, त्यांचा इतका अभ्यास गाढा होता बाबांचा की प्रत्येकातलं जे उत्तम आहे ते उत्तम घेऊन बाबांनी आपली स्वतःचे एक परिशिष्ट तयार केलं आणि त्यानुसार त्यांचा कार्यकाळ चालला, त्यानुसार त्यांचं कार्य चाललं. योगी वशिष्ठ यांच्या ग्रंथामध्ये वशिष्ठ ऋषींनी श्रीरामांना 7 भूमिका विशद केल्या होत्या. त्या 7 भूमिका कुठल्या होत्या बघा. शुभेच्छा, प्रत्येकाचा अर्थ सांगत जाते म्हणजे तुम्हाला त्या जास्त विस्तृतपणे कळत जातील. ती शुभेच्छा, आता शुभेच्छा म्हणजे सद्भावना. आपण सगळ्यांना अनेक वेळेला वाढदिवसानिमित्त म्हणा, अजून कशा निमित्त म्हणा शुभेच्छा देत असतो. म्हणजे काय, आपली सद्भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्या शुभेच्छा. त्याच्यानंतर विचार, विचार म्हणजे सारासार विचार. आपण बोलताना नेहमी विचार करून बोलावं, लिहिताना नेहमी विचारपूर्वक लिहावं, असं जे म्हटलं जातं तो सारासार विचार हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि म्हणून तो सारासार विचार. त्याच्यानंतर तनुमानसा. आता तनुमानसा म्हणजे काय, ज्या स्थितीमध्ये साधक आत्मा हाच केवळ ध्यानाचा विषय आहे असं समजून चिंतन करतो. तुम्ही आता सगळेजण साधनेला बसलेले होतात, बरोबर की नाही? साधक आहात तुम्ही सगळेजण. तुम्ही जर साधक आहात तर मग ध्यानाचा विषय तुमचा काय असायला हवा, की आतून तो चिंतन करणारा हवा आणि मीच त्या ध्यानाचा विषय, केवळ मीच आहे. मी असेल तर सगळं आहे आणि म्हणून तो सगळीकडे मी दिसला पाहिजे. आपल्याशिवाय दुसरं कुठलंही अस्तित्व आपल्याला जाणवता कामा नाही, म्हणून ते तनुमानस आहे. तनुमानस याचा अर्थच ते की ते चिंतन सुद्धा आपल्यासाठीच पाहिजे आणि आपणच सगळीकडे आहोत हे मानून पाहिजे. माझ्याशिवाय कोणीही नाही त्या क्षणी, असं पाहिजे. आणि म्हणून ते एक आहे. आणि त्या 7 भूमिकांमधली ही एक भूमिका आहे. चौथी भूमिका आहे ती सत्वापत्ती आहे. सत्वापत्ती म्हणजे काय, की सत्वगुणांचा उत्कर्ष. आपल्याला सगळ्यांना काय वाटत असतं की आपल्यातल्या ज्या वासना आहेत, काम क्रोध आदी सगळे षड्रिपू आपण म्हणतो, ते सगळं सगळं म्हणजे ते निघून जावं आणि माझ्यामध्ये काय राहावं, सत्वगुण राहावे. आपल्याला असं वाटतं ना मी गुणवान व्हायला पाहिजे, सगळ्यांसारखा मीही गुणवान, लोकांनी मला चांगलंच म्हटलं पाहिजे. त्या सत्वगुणांचा उत्कर्ष होण्यासाठी सुद्धा जे तत्व आहे ते तत्व अंगीकारलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा जो आहे तो आहे की असंसक्ती. असंसक्ती म्हणजे नेमकं काय, तर म्हणजे न, संस याचा अर्थ चिकटणं, म्हणजे जे आपल्याला चिकटलेलं नाही, जे चिकटलेलं नाही ती आसक्ती, असंसक्त. म्हणून त्याला ते म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठलीही आसक्ती चिकटता कामा नये, हे सुद्धा तत्व, ही सुद्धा भूमिका त्यामध्ये विशद केली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर पदार्थ भाविनी. पदार्थ भाविनी याचं काय, की चित्त बाह्य पदार्थामध्ये रमता कामा नये. आता आपण साधना करतोय, साधना करताना वाजले किती, झाली का 30 मिनिटं, मग आता बेल वाजली का, दूधवाला आला असेल का, मला नाश्ता करायचा आहे का, तो आता वेळ होईल हो, यांना जायचंय ऑफिसला की हिला जायचंय कुठेतरी. अशा जे अनंत विचार आपल्या मनामध्ये प्रत्येक वेळेस येत असतात. आपण आपल्यासाठी ठेवलेला वेळ हा साधनेचा असतो, तेव्हा कुठलीही आसक्ती मध्ये येता कामा नाही, हे ते आहे. आणि म्हणून ते काय आहे, असंसक्ती, त्याच्याशी आपला कुठलाही संबंध त्या क्षणी असता कामा नये. बाह्य पदार्थांवरती आपलं चित्त जाता कामा नाही, म्हणजे असंसक्ती. पदार्थ भाविनी पण ते, पदार्थ भाविनी, क्षमा करा मला, पदार्थ भाविनी याचा अर्थ तो. आणि नंतर काय आहे, तर्युगा, क्षमा करा, तुर्यगा. तुर्यगा म्हणजे काय, की जीवात्मा आणि परमात्मा यांचं एक रूपत्व. आपल्याकडे चतुर्विध मूर्ती सांगितल्या आहेत बघा, सगळ्या त्या मुक्तीच्या आहेत, त्यातली सायुज्य भाव ही जी मुक्ती आहे ती म्हणजे ही तुर्यगा आहे. कारण जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे. मी आता तुम्हाला सांगितलं तसं, मीच आहे, सगळं जे काही आहे ते मी आहे. परमात्मा ही मीच आहे, चांगली वृत्ती ही मीच आहे, आनंद ही मीच आहे, प्रेमही मीच आहे, मीच मी आहे. आणि म्हणून तेच गदिमांनी पण आपल्या एका काव्यपंक्तीतनं किती सांगितलंय, देवा आपणात आहे शिर झुकवून या पाहे. शिर झुकवून या पाहे का म्हटलं गेलेलं आहे, नम्र व्हा आणि मग करा. नुसतं हा मी देव आहे मग मी करीन ती पूर्व, असं नसावं. शिर झुकवून या पाहिजे म्हणजे अतिशय नम्रपणाने नतमस्तक होऊन त्या शक्ती पुढे आपण काय म्हणावं, तर हो मीच आहे तो.
आणि मग देव आपणच आहोत. आपल्यातच दडलेला आहे तो देव. देवत्व देवत्व म्हणजे नेमकं काय असतं? बघा, आपल्याला एखाद्याने छान मदत केली की आपल्याला काय वाटतं, अरे यांनी मला मदत केली, अगदी वेळेवरती मदत केली. त्या क्षणी देवत्व असतं. आपण एखाद्या ठिकाणी जातो, एखाद्या ठिकाणी आपल्याला काहीतरी अडलेलं असतं आणि ते कोणामुळे तरी कोडं सुटतं आणि मग आपण म्हणतो, अरे ह्याच्यामुळे मला ते कळलं रे, बरं झालं. म्हणजे काय आहे, तेव्हा त्या ठिकाणी देवत्व आहे. मग ते देवत्व कळण्यासाठी नेमकं काय असायला हवं, तर आपण त्या जीवात्मा आपला जो आहे तो त्या परमात्म्याशी एकरूप झालेला हवा. तो जर झाला तरच हे घडू शकतं. आणि म्हणून ही सात तत्व, सात सात भूमिका सांगितल्या. तशी सात तत्व, ती सात तत्व कुठली? तर बघा, जीव, जीव म्हणजे चैतन्य. चैतन्याशी जोडलं पाहिजे आपण स्वतःला प्रत्येकानेच. चैतन्याशी जोडलं की काय होतं? आनंदोत्सव होतो. आणि मग तो आत्मानंद झाला की त्या प्रेमाशी आपण छान एकरूप व्हायला लागतो. म्हणून ते सत्व. त्याच्यानंतर आजीव. आजीव म्हणजे काय? की आत्मा नसलेला असा अजीव हे तत्व आहे. त्यानंतर आश्रव. आश्रव म्हणजे काय? प्रवाह, शुभाशुभ प्रवाह. म्हणजे आपल्या मनामध्ये चांगलेही विचार येत असतात, वाईटही विचार येत असतात, पण तिथेच थांबून न राहता ते प्रवाही पण राहणं. प्रवाही पण राहिलं की आपण पुढे जायला लागतो. आपण म्हणतो ना मूव्ह ऑन. मूव्ह ऑन होणं म्हणजे ते आश्रव आहे. त्याच्यानंतर बंध आहे. बंध हे तत्व पण फार सुंदर आहे. कारण काय आहे की आत्मा आणि कर्म यांचं परस्पर मिलन. आपला जो आत्मा आहे, कारण हे शरीर हे आपल्याला मिळालेलं एक साधन आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपला जो आत्मा आहे तो चिरंतन आहे. मग तो आत्मा आणि ते कर्म यांचं परस्पर जेव्हा मिलन होतं आणि मग ते सत्कर्म असेल तर ते तत्व स्वरूपाने आपल्याला आनंद देणार होतं आणि त्या आनंदातून आपल्याला प्रेम मिळतं. तसंच संवर आहे. संवर म्हणजे काय? संवर म्हणजे थांबणं. मग आपण थांबावं का? कर्म आणि आत्मन यांच्यामध्ये येणारा तो खर तर अडथळा आहे. थांबलं की अडथळा आला. तुम्ही बघा, काहीतरी काम करताय करताय करताय, कुठेतरी चुकलं किंवा काहीतरी घडलं वाईट की आपण थांबतो. थांबतो की बॅकआउट होतो आपण किंवा बॅकफुटला जातो. ते बॅकफुटला जाणं म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही तिकडेच गेलात. मूव्ह ऑन कधी होणार? तो अडथळा पार केला गेला पाहिजे. ते स्वीकारायचं, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना शोधायची आणि पुढे जायचं. हे मी फार साध्या आणि सोप्या भाषेत सांगते, कारण तुम्हा मला सोपी भाषा पटकन कळते. यात गर्भितार्थ खूप आहेत, पण ते सांगायला 30 मिनिटं पुरेशी नाहीयेत. म्हणून जे आपल्याला कळेल ते बोलीभाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यानंतर निर्जरा. निर्जरा म्हणजे काय? की आत्म्यापासून काही भाग, म्हणजे कर्मपदार्थांपर्यंतचा काही भाग असतो तो विलग होणं. हे जेव्हा व्हायला लागतं ना, की आपल्याला कामवासना आली, आपल्याला क्रोध आला, आपल्याला हव्यास आला, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये यायला लागतात, त्यातले काही काही भाग साधना करत राहिलो की त्या हळूहळू हळूहळू गळून पडायला लागतात. त्या गळून पडायला हव्यात म्हणजे. आणि ते जेव्हा व्हायला लागतं तेव्हा तो आत्मा, सच्चित आत्मा व्हायला लागतो. तो एकदा सच्चित स्वरूपामध्ये आला ना की मग मजा यायला लागते, आनंद मिळायला लागतो. जे मग अशा अनघाताई सांगत होत्या की आनंद, सगळीकडे आनंद आहे. आनंद आहे म्हणजे काय? की तुम्ही सगळेजण छान आहात. मग ते छान असणं हे म्हणजे काय? की आपल्या बाकीच्या ज्या काही काय भावना आहेत ना, त्या सगळ्या बाजूला करणं एकदम नाहीच जमणार. वर्षानुवर्ष, युगानुयुग 5-5 अवतार घ्यायला लागतात. तेव्हा कधीतरी ते जमतं. आपण तर कोण? यत्किंचित मानव. त्याच्यामुळे आपल्याला कराल ते खूप वेळ लागेल. पण या मार्गावरती आलोय, ह्यातच आपल्यामध्ये काहीतरी ते आहे म्हणून या मार्गावर आपण आलोय. प्रत्येक जण ध्यानधारणा करतो का? प्रत्येक जण साधना करतो का? तर नाही. प्रत्येक जण आध्यात्मिक पातळीवरती जायचा प्रयत्न करतो का? की आध्यात्मिक आपण वाट जोखाळू असं म्हणतो का? तर नाही. मग हे आपल्यात जर आपल्याला वाटलंय आणि आपण ते करतोय म्हणजे आपल्यात काहीतरी तो अंश आहे. मग तो अंश शोधायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि म्हणून ते जे होतं ते तसं संवर होतं. आणि ह्याच्यानंतर होतं ते नाही, निर्जरा होतं. आणि ह्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे मोक्ष. मोक्ष आपल्या सगळ्यांना माहितीये, मुक्ती. सगळ्यात वरची आणि सगळ्यात शेवटची पायरी, की ज्याच्यापर्यंत पोचायला अनंत यातना, अनंत कष्ट आहेत, जे आपल्यातले किती जण करू शकतील मला माहिती नाही. माझ्यासारखी तर नाहीच करू शकणार, कारण आपण मानव जातीमध्ये जन्माला आलेलो. संत स्वरूप यायला मी म्हटलं तसं काही अवतार घ्यायला लागतात, तेव्हा त्या पदापर्यंत पोहोचता येतं. संत पदाच्या परत एक 7 पायऱ्या आहेत. त्या 7 पायऱ्या चढताना 4थ्या-5व्या पायरीनंतर बाकीचं सगळं निघून जातं आणि मग संत पदाकडे माणूस हळूहळू 6व्या पायरीपासून जायला लागतो. पहिल्या 5 पायऱ्या ते सगळं सोडण्यातच जातात. एवढे संत आपल्या धर्मामध्ये आहेत, अख्ख्या जगामध्ये आहेत, त्यांना 7वी पायरी गाठायला किती कष्ट पडले असतील याचा नुसता विचार करा.
5 पायऱ्या होईपर्यंत आपण त्यातलं काहीच करू शकत नाही. फक्त आपल्यातले अवगुण बाजूला करण्यामध्ये पहिल्या 5 पायऱ्या घालवाव्या लागतात. तेव्हा 6व्या पायरीपासून ते मस्त मी जे म्हटलं ना ईश्वर वेडे व्हायला लागतात, ते तेव्हा 5व्या पायरीपासून व्हायला लागतात. तर ते होण्यासाठी किती कष्टप्रद जीवन आहे ते बघा. लोक वेडा म्हणतात. लोक बघा किती संतांना म्हटलेलं आहे काय वेडसर आहे. गजानन महाराजांच्या पोथीत आपण बघितलेलं आहे वेडा म्हणून संबोधलेलं आहे. समर्थांच्या याच्यात पण आपण बघितलं स्वामी समर्थांच्या याच्यात की त्याला वेडा म्हणून किती वेळा हिणवलेलं आहे स्वामी समर्थांना. पण ते सगळं स्वीकारून माझं अवतार कार्य काय आहे हे लक्षात ठेवून त्याकडे दुर्लक्ष करून जनहितार्थ मी आलेलो आहे आणि मला ते करायचंय. हे जे एकदा मनाने आपण स्वीकारलं आणि ते करायला लागलो तरच त्या तिथपर्यंत पोहोचतं. हे या लोकांनी केलं, सगळ्या संतांनी केलं. दगड वगैरे मारले ना, ज्ञानेश्वर माऊलींना पण दगड मारले, वाळीत टाकलं, सगळं केलं, पण ते सगळं स्वीकारून पुढे गेले. आणि म्हणून आज ज्ञानेश्वरी सारखा एक लोकोत्तर ठरलेला ग्रंथ आपल्या आपण हृदयाशी धरतो ते तेवढ्यासाठी, कारण ते त्यातून आलेलं आहे सगळं. ते सगळं भोगून झालं त्यांचं आणि त्याच्यानंतरची जी त्यांची पायरी आली ती संतपदापर्यंत घेऊन गेली. ते आद्यसंत म्हणून घडले आणि म्हणून या सगळ्या आहेत आणि म्हणून ते मोक्ष त्या मुक्तीच्या मार्गापर्यंत गेलेत. सोपं नाही हो एवढ्या लहान वयामध्ये जिवंत समाधी घेणं. का घेतली? माऊलींनीच केवळ. पण एवढ्या लहान वयात त्यांना ते सगळं उमगलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं आणि आपल्याला देऊ केलं. आणि माझं कार्यकाळ संपलाय म्हणून तिथेही हव्यास न जाता समाधीपदाला निघून गेले की नाही. जिवंत समाधी घेतलेली आहे. सोपं नसतं हे. आपल्याला काय वाटतं आपल्याला हे मिळालं, आज हे मिळालं, उद्या आता ते पण मिळावं, हव्यास वाढतो. म्हणून मनुष्य जीवात आहोत आपण. आणि म्हणून साधना करत राहणं फार महत्वाचं आहे. आणि ही या जेव्हा 7 कर्मांचं उच्चाटन आत्म्याशी सायुज्य भाव हे जेव्हा सगळं यायला लागतं म्हणून तो 7 आकडा निवडला आणि म्हणून त्याचे 7 रंग, म्हणून तो सप्तरंगी ध्वज हे मेहरबाबांचं कार्य ठरलं. बघा प्रत्येक घटनेमागे केवढा विचार होता. म्हणजे त्यांचा बाकीचा कार्यकाळ सांगण्यापेक्षा त्यांनी जे विशिष्ट रूपाने काही एक गोष्टी केल्या त्या नेमक्या का केल्या याच्यावरती प्रकाशझोत या अर्ध्या पाऊण तासामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्नच म्हणते मी, कारण संपूर्ण होऊच शकत नाहीये. कारण बघा ना की नाम, रूप, वर्ण, आचार, आकार या सगळ्या माणसांमध्ये असतात. माणसाच्या देहामध्ये आपल्या सगळ्यांना आहे की नाही. नाव आहे प्रत्येकाला, रूप आहे, वर्ण आहे, आकार आहे. हे सगळं असलं तर तो देह अलग असेल तरी सुद्धा सर्वांमध्ये असलेलं आत्मतत्व मात्र एकच आहे की नाही. ते आत्मतत्व आपण जर वाढीला लावलं तर आपल्याला आपल्या शरीराचा विसर पडतो. मी असाच दिसतो, मी अशीच दिसते, हे बाजूला होतं. आत्मतत्व जर तुम्ही प्रज्वलित केलं तर ते प्रज्वलित करण्यासाठी परत ऊर्ध्वगामीच हवं. जशी ज्योत ऊर्ध्वगामी असते. कारण ऊर्ध्वगामी का? तर ते सकारात्मकतेकडे जाणार असतं. ऊर्ध्वगामी असलेली ज्योत ही सकारात्मकतेकडे जाते. ते सकारात्मक आपलं आयुष्यच व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं आत्मतत्व सुद्धा ऊर्ध्वगामीच प्रज्वलित होणार हवं, आतून प्रज्वलित होताना. आणि मग धर्माच्या मुळाशी हेच तत्व आहे हे आपल्याला तेव्हाच कळायला लागतं. आणि धर्म वेगवेगळे असले तरी सुद्धा ईश्वर सुद्धा एकच आहे हे सुद्धा उमगायला लागतं. मग अल्लाही आपलाच वाटतो, येशूही आपलाच वाटतो, श्रीरामही आपलेच वाटतात आणि गौतम बुद्ध सुद्धा आपलेच आहे. तत्व तेच आहे हे कळायला लागतं. आणि या सगळ्याच्या पलीकडे आपण जातो. मनुष्य धर्म हा एकच धर्म आहे हे कळतं. आणि त्याचा काय आहे, सगळ्याचं अंतिम सत्य काय आहे तर आपला आनंद, आत्मानंद हा प्रेमामध्ये परिवर्तित करणं एवढंच केवळ आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट हे कळायला लागतं आपल्याला. प्रेम हा विषय एवढा मोठा आहे ना, त्याला स्वरूप फार वेगळं दिलं गेलेलं आहे या कलियुगामध्ये. पण हा विषय इतका मोठा आणि गहन आहे की जर ते तुम्हाला कळलं, एकदा आत्मानंदामध्ये तुम्ही रममाण व्हायला लागलात ना की ते प्रेम आपोआप स्वतःसाठी आधी येतं आणि आपल्याकडे आलं की ते आपण दुसऱ्यांनाही द्यायला लागतं. दुसऱ्यांमध्येही तो भाव, प्रेमभाव आपण बघायला लागतो. त्याचे सगळे दुर्गुण बाजूला जातात आणि मग तो गुण एकच उरतो, तो म्हणजे प्रेमाचा गुण उरतो. की कुठल्या तरी माणसामध्ये बघा, साध्या सोप्या याच्यात सांगते, कुठल्या तरी माणसा म्हणलं काही वाईटच आहे बाबा, हा असाच आहे, ती तशीच आहे, हे सगळं असलं तरी एखादा तरी गुण असतो की नाही प्रत्येकामध्ये छान. नाही ती तशीच असली तरी सुद्धा तेही छान आहे का तिचं. ते छान आहे म्हणजे काय आहे, तो तिच्याकडे असलेला तो गुण आहे. तो गुण आहे म्हणजे काय आहे, ते आनंद स्वरूप आपल्याला दिसलं कारण आपण आनंद स्वरूप व्हायला लागलोय. आणि आनंद स्वरूप व्हायला लागलोय म्हणजेच आपल्याला प्रेम त्या गुणाविषयी वाटायला लागलं.
तर त्या गुणांविषयी प्रेम वाटायला पाहिजे, ते गुण कळायला पाहिजेत आणि मग ती प्रेमभावना आपली द्विगुणित व्हायला लागते. बघा साधं सोपं सांगते, अनंत हस्ते आपल्याला मिळतं कधी आपण एखादी मदत एखाद्याला करतो तेव्हा. प्रत्येक संतांनी हे सांगितलेलं आहे, तुम्ही एका हाताने द्या, अनंत हस्ते द्यायला बसलेला आहे तो. याचा अर्थ काय? तुम्ही मदत करताना आनंद स्वरूप होऊन केलं, कसलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने जर केलं तर ते तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि ते पोहोचायला लागलं की तो जो मिळणारा आपल्याला आनंद आहे तो आपल्याला प्रेम स्वरूपाकडे घेऊन जातो. ते करणं हे मेहरबाबांचं काम होतं, जे त्यांचं उद्दिष्ट होतं की सगळ्यांना एकत्र घेऊन ती प्रेमभावना वाढीस लावणं. याच्यासाठी त्यांचं अवतार कार्य होतं. आणि स्वरूपबोध सर्वांकरता सारखाच असतो. स्वस्वरूपाला आपण ओळखायला हवं. ते ओळखायला सुरुवात झाली की अवतार, प्रेषित आणि सद्गुरू, मसीहा हे सगळे एकच आहेत हे आपल्याला कळायला लागतं. आणि त्यांच्या आत्मबोधामध्ये आणि त्यांच्या योग्यतेमध्ये, सामर्थ्यात काहीही फरक नाही हे आपल्याला कळून चुकतं. आणि मग त्या सामर्थ्याचा अधिकार आणि कार्य यात काही जो फरक असतो तो साधक म्हणून आपल्याला हळूहळू पायऱ्या चढायला लागलो की कळायला लागतो. आणि मग ती जी वृत्ती येते ती वृत्ती अनामिक प्रेमाची वृत्ती असते. माणूस जेव्हा स्वतःची दुःख निर्माण करत असतो, बघा आपल्याला कधी दुःख होतं जास्ती, ठीक आहे कोणी गेलं, काहीतरी वाईट घडलं की दुःख होणं बरोबर आहे. पण कुणाकडे तरी काहीतरी आहे आणि ते माझ्याकडे नाही आणि फार जास्त दुःख होतं की नाही सांगा? हो की नाही? हा, त्यांनी मर्सिडीज घेतली, माझ्याकडे नाहीये अजून, ह्याच्यात फार हल्ली दुःख आहे. त्याच्याकडे तो आयफोन आहे माझ्याकडे नाही. अरे का आहे ना फोन, येतोय ना संवाद साधता, बस की. पण तसं नाही, माणूस स्वतःची दुःख निर्माण करत असतो. जगातली सगळी दुःख ही मूलतः काल्पनिक आहेत बघा. जर तुम्ही नीट विचार केलात की तुम्हाला कळेल, तिच्याकडे ते हिरव्या रंगाचा ड्रेस आहे माझ्याकडे नाही. अगं नसू दे ना, दुसरा कुठला तरी आहे ना. पण हे काल्पनिक आहे सगळं, तरी सुद्धा आपण त्यात किती विचार करतो, आपली ऊर्जा त्याच्यावर किती खर्च करतो. आपण साधनेमध्ये आलोय, तुम्ही सगळेजण साधक आहात, तर आपलं प्रथम कर्तव्य त्यातलं काय असायला हवं की ती जी सगळी काल्पनिक दुःख आहेत मूलतः ती सगळी बाजूला सारायला हवी. माझ्याकडे ड्रेस आहे छान घालायला, माझ्याकडे फोन आहे बोलायला, माझ्याकडे गाडी आहे काही, आणि नसली तरी काय फरक पडतोय. पण हीच दुःख आहेत असं आपल्याला वाटायला लागतो आणि त्याच्याच मागे आपण धावतो की अरे बापरे हे नाही, आता मी काय करू, म्हणजे काय, म्हणजे आयुष्याचं काय, इति कर्तव्य तर नाहीच कशात, असं वाटायला लागतं. ते वाटायला नको. या काल्पनिक दुःखांमुळेच त्याचा परिणाम मनावर व्हायला लागतो, तो होऊ द्यायचा नाही. हे आपणच आपल्याला जर धोरण घालून दिलं, आपणच आपल्याला जर ते सांगितलं तरच आपली उन्नती होऊ शकते. उन्नती कशावरती अवलंबून असते? आपल्या आत्मिक समाधानावरती उन्नती अवलंबून असते, असं माझं वैयक्तिक मत. समाधान कुठपर्यंत असायला हवं हे प्रत्येकाचं ठरवायचं. मला 100 रुपये पगार मिळतो, मला 1000 पगार मिळतो, मला 10,000 पगार मिळतो, अरे पण भागतंय ना तेवढ्यात. मग 10,000च्या वर दुसऱ्याला 1,00,000 का मिळणार, तुला का वाईट वाटतंय? नाही वाईट वाटतं का? मग माझं समाधान मी कुठपर्यंत ठेवायचंय? माझ्या सगळ्या ऐहिक गरजा पुरतायत, भौतिक सुखात फार अडकतो आपण. सांगणं सोपं आहे हे, आज मी पण एक मानवच आहे, त्याच्या हे भौतिक सुखामध्ये फार अडकणं होतं आणि त्यातून दुःखाचं मूळ कारण ती आहे, ती भौतिक सुख आताच्या काळातली. माझ्याकडे काय आहे, तो स्मार्ट टीव्हीच नाही. अरे नाही, पण साधा टीव्ही आहे ना, त्याच्यावर दिसतंय का नाही? पण तो नाही, स्मार्ट नाही ना, त्यांच्याकडे स्मार्ट आहे. हे कशासाठी हवंय? ह्या जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, आणि मग आपण जर ते सगळं सोडलं तर आपण त्या आनंदामध्ये राहतो. आणि बऱ्या वाईटाच्या संस्कारांचं पूर्ण निर्मूलन, उच्चाटन करण्यासाठी, त्या संस्कारांची परिपूर्णता होण्यासाठी, आपण मोक्षाचा दरवाजा उघडण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करायला हवा. समाधान याच्यावरती फार ठाम राहायला हवं की आज दिवसभर बरं आपल्याला हे एवढं होऊन कळतं का? आज आता झालं हे, मी लेक्चर तुम्हाला दिलं, तुम्हाला आवडलं, तुम्ही मला सांगितलं छान झालं, किंवा नाही आवडलं तरी तोंडावरती सांगितलं नाही आवडलं, हा एवढ्यावरती थांबतं का? त्याच्यावर चर्चा. आणि वाईट असेल तर कसं वाईट आहे, कशाला, झालं ना, मूव्ह ऑन. कर्माकडे जा तुमच्या, त्या कर्मातनं आनंद मिळवा, त्या आनंदातनं प्रेम मिळणार आहे. यातला जो आवडलेला विचार आहे तो मनामध्ये ठेवा, तो अंगीकारायचा प्रयत्न करा. तो जेव्हा अंगीकारायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही पुढे जाणार आहात. त्याच्यावर चर्चा करत बसून तुम्ही पुढे जाणार नाही. त्याचा जेव्हा अवलंब कराल, जे आवडलंय त्याचा, तेव्हा तुम्ही आनंदाकडे जाणार आहात, तेव्हा तुम्ही आनंद मार्ग मिळेल तुम्हाला, आणि तेव्हा प्रेमाचा प्रवास सुरू होईल.
आणि आपल्या स्वतःवरती प्रेम करणं म्हणजेच जगावरती प्रेम करणं. म्हणजे म्हणजे काय, मी माझ्यावर प्रेम करायचं फक्त एवढंच आहे का? नाही, प्रेम वाटायचं पण. एकदा आपण आपल्यावरती प्रेम करायला लागलो की प्रेम वाटता यायला लागतं. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला आत्मानंद म्हणजे काय हे अनुभवता यायला हवं, आणि ते अनुभवण्यासाठी साधना महत्वाची, आणि ती निरपेक्ष साधना महत्वाची आहे. अपेक्षा ठेवून साधना करून काहीही उपयोग होत नाही, हे अनुभवातनं सांगते. जर निरपेक्ष भावना ठेवून तुम्ही जर साधना केली की मला यातनं फक्त आत्मानंद हवाय, बस बाकी काहीच नकोय, यातनं मला हे साधेल, माझी ती विवंचना काय आपण म्हणूया पूर्ण होईल, मी त्या दुःखातनं बाहेर, अजिबात होत नाही. तुमचा जर स्वतःवरती ठाम विश्वास नसेल तर यातली कुठलीच गोष्ट घडत नाही. मेहरबाबांचं सांगण्याचं तत्व हेच होतं. मौन राहिले स्वतः 42 वर्ष मौनामध्ये राहून हे सगळं करणं सोपं नाही. 10 मिनिटं मौनात बसून बघा, चलबिचल होतं मन आपलं. दिवसातली 10 मिनिटं आपण मौन बस, आणि मौन बसाल नुसते, पण कुठलाही विचार मनामध्ये न ठेवता फक्त आपल्या आतल्या आवाजाला ऐकत, जे मगाशी अनघाताई म्हणाल्या, आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. सोपं आहे का? 10 मिनिटं बसलो तरी आपल्याला वाटतं आजचं 10 मिनिटाचं सेशन मौनात होतो. 42 वर्ष मेहर बाबा 42 वर्ष मौनात राहिले. कशासाठी मौनात राहिले? तर मी मौनात राहिलो तर मला माझा आतला आवाज ऐकता येईल, त्या आतल्या आवाजातून मला आनंद मिळेल, त्या आनंदातून प्रेमभावना उत्पन्न होईल, आणि ती प्रेमभावना मी सगळ्या जगाला वाटेन. याच्यासाठी मेहर बाबांचा अवतार आहे. म्हणजे मी आता जे जे सांगितलं ते सगळं मेहर बाबांनी सांगितलेलं आहे, तेच सांगण्याचा, फक्त आपल्या बोलीभाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे हे सगळं बोललेलं तुम्ही जर ग्रंथ वाचलात तर त्या ग्रंथामध्ये जे जे मी बोलले तेच अतिशय विस्तृत याच्यात दाखल्यांसहित दिलेलं आहे. मी म्हटलं तसं वेळेची मर्यादा असल्यामुळे मी ते अगदी तुमच्या माझ्या बोलीभाषेत सांगण्याचा प्रयत्न करते, पण हे सगळे मेहर बाबांचे विचार आहेत की आपण आनंद स्वरूप होणं, आपण प्रेमस्वरूप होणं. आम्हाला वेळ संपत आली की जरा कोणीतरी फक्त म्यूट काढून सांगाल, कारण मी बोलायला लागले तर बराच वेळ बोलू शकेन याच्यावरती, इतका छान विषय. आणि अनुग्रहाशिवाय कुठलाही नाही. आपण म्हणतो ना की सद्गुरू करावा, पण सद्गुरू कसा करावा? मी नुसतं यांना सद्गुरू स्वरूप मानतो, उपयोग नाही. अनुग्रह घेतला पाहिजे. तो अनुग्रह घ्यावा, आणि त्यानुसार तुम्हाला जो काही कानमंत्र दिलेला असतो तो अनुग्रह घेऊन, तो अनुग्रहित मंत्र कायम त्याच्याशी आपण वचनबद्ध असतो, आणि ते करण्याचा प्रयत्न करायला हवा प्रत्येकाने. अध्यात्माच्या 4थ्या पायरीनंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून, 4थ्या पायरीवर सुद्धा जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होत नाही, तर मग तुम्ही अनुग्रह घेतलाय आणि तोच जर पाळला नाही तर काय उपयोग? त्याच्यामुळे हे करताना आपली पाठी कोरी ठेवायची असते. अनुग्रह घेताना मी हे शिकलोय, मी हे केलंय, माझी एवढी साधना झालीये, मला हे वाटतंय, मला हे करायचंय म्हणून करतो, नाही. मला हे तत्व पटलंय, मला हे सद्गुरू करायचे. सद्गुरू सुद्धा प्रत्येकाला अनुग्रह देत नाहीत, तुम्हाला वाटत असेल तरी. त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात तरच अनुग्रहाला बोलवतात, नाही तर बोलवत नाही. कित्येक उदाहरणं अशी आहेत की अनुग्रह घ्यायला बोलवलेलं आहे, समोर बसल्यानंतर सुद्धा सद्गुरूंनी सांगितलंय मी तुला अनुग्रह देणार नाही. कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे अनुग्रह घ्यायचा असेल तर आपली पाठीच कोरी करायची असते आधी. शून्य होऊन त्या आपण सद्गुरूंच्या पुढ्यात बसायचं असतं, तर आपल्याला जे काय आहे ते मिळण्याची शक्यता असते. म्हणते मी, मिळतच असं नाही. मिळणं हे आपल्यावरती आहे, सर्वस्वी अवलंबून फक्त स्वतःवरती आहे. स्वतःशी तुम्ही एकनिष्ठ राहा, स्वतः दृढनिश्चय करा, मग त्या साधनेला बसा. अनुग्रह दिलेले जे काही मंत्र आहेत ते तुम्ही अतिशय मनापासून काळजीपूर्वक आणि आत्मनिष्ठ राहून करण्याचा प्रयत्न करा. ते जर केलं तर तुम्ही त्या वाटेवरती जायला प्रवृत्त व्हाल कदाचित. हे सुद्धा कदाचित नाही, हे सुद्धा नक्की नाही. कारण साधकाचं व्यक्तिगत आयुष्य विविध दुःखांनी भरलेलं आहे बघा. साधक तुम्ही, मी, तुमच्या माझ्यासारखे साधक दुःखच जास्त आहे, पण त्या दुःखामध्ये एखादा सुखाचा क्षण येतो, तो मात्र शोधता यायला हवा, आणि त्या क्षणासाठी आपण सगळं करावं. तो क्षण एकदा का मिळाला ना की तो आत्मानंद होतो बघा, आणि तो आत्मानंद झाला की प्रेमस्वरूप होतो आपला जीवात्मा, आणि तो प्रेमस्वरूप झाला की प्रभू दर्शनासाठी मन कासावीस आपोआप व्हायला लागतं. मग ते प्रभूदर्शन व्हावं असं वाटत असताना त्याच पायरीवरती आपण जर सद्गुरू आपला उत्तम असेल आणि त्याच्याशी आपण एकनिष्ठ असू, तर साधक, शिष्य आणि सद्गुरू यांच्यातलं एकरूपत्व यायला पण मजा येते. आणि ते जेव्हा
एकात्मभावामध्ये दोघ जण येतात तेव्हा अध्यात्म क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करू शकू असं आपल्याला कळून चुकतं. आणि ते एकदा कळून चुकलं की मग जगण्यात मजा आहे हो, खूप मजा येते मग जगायला. प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप छान काहीतरी एक उत्तम गुण देऊन पाठवलेलं आहे त्या परमात्म्याने. आणि तो परमात्मा म्हणजे कोण आहे? तुम्ही मीच आहोत. मग तो गुण ओळखता यायला हवा आणि त्याच्यावरच चर्चा करायला हवी. अवगुणांवर चर्चा सगळेच जण करतात, आपण नाही करायची. आपण त्या गुणावरती चर्चा करायची, हे मेहर बाबांनी सांगितलेलं आहे. काय प्रत्येक जण काही ना काहीतरी वाईट घेऊन आलेला आहे, काही ना काहीतरी उत्तम घेऊन आलेला आहे. त्या वाईटावरती चर्चा नको आहे, फोकस कशावरती हवाय? त्या गुणावरती हवाय. कारण तो गुण आपल्याला आत्मसात करता आला पाहिजे. जर आपल्यामध्ये नसेल तर हा अभ्यास आपला आंतरिक कायम चालू राहायला हवा. आणि मग सद्गुरु लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत मेहरबाबांनी, ती पण खूप छान आहेत. जो सद्गुरु शिष्याशी एकरूप होऊ शकतो, म्हणजे फक्त शिष्यानेच एकरूप व्हायचंय का? तर नाही, सद्गुरु सुद्धा त्या शिष्याशी एकरूप झाला पाहिजे, तो खरा सद्गुरु. हे स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलेलं आहे तेच तत्व पुन्हा एकदा. म्हणजे बघा, मी मुद्दामून काही हे दाखले देतेय की स्वामी विवेकानंदांचं पण सद्गुरूंविषयीचं हेच तत्व आहे, जे तत्व मेहरबाबांचं पण. हे पुन्हा तुम्हाला त्याच्यातच मी आणतेय की सगळे धर्म, सगळी तत्व, जगामध्ये कुठलेही गुरु बघा, तुम्ही सगळ्यांचं तत्व एकच आहे. तत्व आहे एकची, सगुण आणि निर्गुण म्हटलेलं आहे ना. मग ते म्हटलेलं आहे ते तसंच हवं आहे. हेच पुन्हा पुन्हा आपल्याला, तुम्ही आता एवढी संतांची माहिती ऐकताय किंवा दररोज किंवा काहीतरी एक आठवड्यानी तुमची सिरीज चालू आहे ही, प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला शेवटी तेच सांगत असतील ना की एकरूपत्व हवं. बरोबर ना? मग तो कुठलाही संत असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, आपल्याला काय करायचं आहे? त्या तत्वाशी महत्व आहे. ते तत्व जर तुम्हाला कळलं ना, तर मी म्हंटल तसं जगण्यात मजा आहे हो. आणि ती जगण्यातली मजा एकदा आपण अनुभवायला लागली की आपण आनंद स्वरूप होतो, स्वस्वरूपाला आपण ओळखायला लागतो. त्या स्वस्वरूपाला जेव्हा आपण ओळखायला लागतो तेव्हा प्रेम आपल्याला काय आहे हे खऱ्या अर्थाने कळायला लागतं, असं माझं स्वतःचं मत. आणि ते प्रेम एकदा कळलं की मग सगळीकडे आनंदी आनंद, छान मस्त वाटायला लागतं. आणि मग बघा आता, म्हणजे विवेकानंदांचं मी एक उदाहरण दिलं, तसंच पैगंबरांचं उदाहरण पण देता येईल. जेव्हा शत्रुपक्षाने त्यांना खूप छळलं होतं की ठार मारायची सुद्धा धमकी दिली होती पैगंबरांना, तेव्हा ते काय झाले? ते मक्केहून मदिनेला गेले, बरोबर की नाही? मदिनेला गेल्यानंतर काय झालं की त्या बिकट परिस्थितीत त्यांनी त्यांचं वर्तन सर्वसामान्य माणसासारखंच ठेवलं ना. तसंच ठेवलं की मी कोणीतरी वेगळा आहे म्हणून मी असं आता वागेन, हे मला छळतायत काय बघून घेतो, असं म्हटलं का? नाही, सर्वसामान्यांसारखेच राहिले पैगंबर सुद्धा. आणि मग हे जेव्हा पैगंबर असे राहिले, त्यावेळी पैगंबर जरी रसूल शब्द मुद्दामून वापरलाय, रसूल. रसूल म्हणजे काय? ईश्वराचा दूत. पैगंबर हे ईश्वराचे दूत आहेत. त्याच्यामुळे रसूल असले तरी सुद्धा सर्वसाधारण माणसाप्रमाणे वागल्यामुळे त्यांचा अवतार इथे कशासाठी झालाय हे त्यांनी मानवी जीवनातूनच किंवा त्यांच्या जीवात्म्यातूनच दाखवून दिलं की मी सामान्य माणसाप्रमाणे असलो तरी सुद्धा मी ईश्वराचा दूत आहे. आणि आता मला ईश्वराचा दूत असलं तरी पाठवलंय कुठल्या योनीमध्ये? मनुष्य योनीत. त्याच्यामुळे सर्वसामान्यच वागायला पाहिजे हे तत्व त्यांनी लक्षात ठेवलं, त्याप्रमाणेच वागले आणि आपल्या वृत्तीतून आणि वर्तनातून त्यांनी ते दाखवून दिलं. आणि म्हणून ते पैगंबर ठरले, उगीच नाही ठरले पैगंबर ते. त्याच्यामुळे काय होतं ना की आपण असा कुठल्याही, तुम्ही म्हणजे मी आता सांगते तीच उदाहरणं नाही, कुठल्याही संतांचं काहीतरी घ्या आणि त्याचं तत्व नेमकं काय आहे हे लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ना की आपलं आपल्यालाच लक्षात यायला लागेल की अरे हे असं आहे काय. आणि मग हे यांनी सामान्य मानवी जीवनामध्ये येऊन हे असं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल म्हणून तशी ती वर्तणूक आहे. तिथे जर संतांनी संतपदाला गेले होते तरी सुद्धा मानवी जन्मात होते, हे कुठेही ते विसरलेले नाहीयेत. आणि म्हणून मनुष्याप्रमाणे वर्तन करून त्यांनी ते दाखले आपल्यासाठी ते ठेवून गेलेले आहेत. का? कारण ज्यांना ते कळू शकेल, जे प्रेमात्मा व्हायचा प्रयत्न करतील त्यांना ते कळेल, आणि त्यांना ते कळलं तर ते त्या वाटेवरनं छान रीतीने पुढे जाऊ शकतील. हे कदाचित तत्व त्याचं असावं. मेहरबाबांचंही तेच तत्व होतं. आणि कशाही प्रकारची आसक्ती मनामध्ये जर निर्माण झाली तर आपण कुठली गोष्ट करू शकत नाही, त्याची आसक्ती होऊ द्यायची नाही. मग अशी मी त्याची उदाहरणं पण तुम्हाला दिली की ह्यांच्याकडे हे आहे म्हणून माझ्याकडे हवं, कशाला आसक्ती हवी? आहे ना माझ्याकडे हे, असू दे ना, मग तेवढंच चांगलं आहे. आणि मग त्या तिथे जेव्हा आपण असा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी उदाहरण देताना अजून एक छान उदाहरण दिलंय, ते तुम्हाला निश्चितपणाने सांगावंच वाटेल. आसक्तीचं समर्थ रामदास स्वामींचा त्यांनी फार सुंदर दाखला या इथे दिला, तुम्हाला कदाचित काही जणांना माहिती पण असेल. रामदास स्वामींना तुम्हाला माहिती, खीर खूप आवडायची, प्रचंड खीर आवडायची.
तर एकदा त्यांचं मन सारखं त्या खिरीकडे जायला लागलं. बघा हा, समर्थ रामदास स्वामींचं पण असं झालं की त्या खिरीकडे सारखं मन जायला लागलं आणि मग ते म्हणाले की अरे चा असं होतंय काय. मग त्यांनी सांगितलं की खीर बनवा आज आणि भरपूर खीर बनवा. खूप खीर खाल्ली, पोटभर खाल्ली, ढेकर आली तरी खाल्ली, तरी खात राहिले, तरी खात राहिले, तरी खात राहिले. एका वेळेला काय झालं की त्यांना वांत्या व्हायला लागल्या, ते सगळं उलटून पडायला लागलं, तरी खात राहिले. आणि मग त्या किळसवाण्या वांट्यांचा जो काही वास यायला लागला पचनातून, या अति खाण्यातून, त्यानंतर त्यांची खिरीवरची वासना समूळ नष्ट झाली. हे काय त्यांना माहिती नव्हतं का असं केल्यानंतर हे होणार आहे? पण हा आपल्यासाठी दाखला ठेवून देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी केलं. आपल्याला वाटतं ना असं, अरे हे मला आवडतं आणि भरपूर एकदा खाल्लं, दोनदा खाल्लं, म्हणजे खाण्याचं नाही, कुठल्याही प्रकारचं, हे आणलं, एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा करूया, 4 वेळा करू, कशाला आसक्ती हवी आहे? एकदा मिळालं, आत्मानंद हवा. जेवढं मिळालं त्यात, मी तर एकदा पण नाही म्हणत. एखादी गोष्ट बघितली, अरे ही बघितली काय सुंदर आहे म्हणून अजून एकदा बघायचं, म्हणून काय उपयोग आहे, तेच दिसणार आहे परत. मग त्याच्यापेक्षा तोच वेळ तुम्ही त्या तुमच्या साधनेमध्ये द्या, त्यातून तुम्हाला प्रत्येक वेळ नवीन मिळत राहील आणि ते मिळण्यासाठी तुम्हाला तो आत्मानंद मिळवण्यासाठी उपयोगी पडेल. त्यातून तुमचा जो प्रेमी आत्मा, आत्मप्रेम जागृत होण्यासाठी ते उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे आसक्ती पण कशी असावी तर ती अशी असावी, आसक्ती नामाविषयी असावी, नामाशी एकरूप होण्याविषयी असावी, बाकी भौतिक ऐहिक सुखाशी असू नये. हे समर्थ रामदास स्वामींनी यातून दाखवून दिलं. याचा दाखला सुद्धा या चरित्रामध्ये दिला गेलेला आहे. मेहेर बाबांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे यातून आपल्याला दिसून येतो. पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न तोच आहे. जगभर फिरले पण जगभरातल्या सगळ्या गुरूंविषयी, सगळ्या संतांविषयी प्रखरतेने लक्षात ठेवून त्या गोष्टी तसा अभ्यास केला. अभ्यासोनी प्रकटावे हे प्रत्येक वेळेस तत्व जाणलं आणि नुसतं जाणलं नाही, अंगीकारलं स्वतःमध्ये आणि मग ते उदाहरणादाखल प्रत्येकासमोर ठेवलं. सोपं नाही हे काम. 42 वर्ष मौनात राहून तर बिलकुलच नाही. खूप जण बोलले त्यांना, खूप त्यांच्यावरती असं की काय माणूस मौनात राहतो, ढोंगी आहे, भरपूर झालं. पण ते सगळे अत्याचार, ते सगळं त्यांनी सहन केलं. कोणासाठी? त्यांना माहितीये माझं अवतार कार्य कशासाठी आहे, त्याच्यासाठी त्यांनी ते सहन केलेलं आहे. आणि जेव्हा बाबाजान, म्हणजे मी आता मूळ ह्याच्यावरती येते की बाबाजान अली ज्या होत्या, अतिशय पोचलेल्या, संत पदाला पोचलेली अशा विभूती आपण म्हणूया, त्यांनी मेहेर बाबांना दैवी आनंद दिलेला आहे. म्हणजे त्या त्यांच्या सद्गुरू होत्या. त्याच्यानंतर साईबाबा एका सद्गुरूंपैकी होते. तर बाबाजान यांनी त्यांना दैवी आनंद दिला, साईबाबांनी दैवी शक्ती दिल्या. त्यांच्यात कुठल्या शक्ती आहेत हे त्यांना माहिती होतं साईबाबांना, आणि त्या दैवी शक्ती त्यांनी देऊ केल्या, प्रदान केल्या. प्रदान केल्या म्हणजे काय, त्यांच्यामध्ये त्या होत्याच, त्या दाखवून द्यायचं काम साईबाबांनी केलेलं आहे. आणि मेहेर बाबा हे सच्चित आनंद आहेत. आणि उपासनी महाराज, मगाशी मी उल्लेख केला होता, उपासनी महाराज हे त्यांच्या सद्गुरूंपैकी एक अतिशय वरच्या स्थानी नाव घ्यावं असं नाव आहे. त्यांनी काय नेमकं दिलं तर त्यांनी दैवी ज्ञान दिलं त्यांना, की तुझ्यामध्ये हे सगळं आहे आणि ते वाटण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. हे जेव्हा आपल्याला आपले सद्गुरू सांगतात तेव्हा आपल्याला आतमध्ये त्या ज्ञानाची ज्योत पेटते आणि मग ते ज्ञान द्यायला आपण सुरुवात करतो की आपल्यामध्ये ते आहे हे आपल्याला कळतं. आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे बोलू शकता, तर तुम्हाला किती जणांना वाटेल काय काही बोलतायत त्या, किंवा हो मी तुमच्यापेक्षा उलट चांगलं बोलू शकेल असंही काही जणांना वाटू शकतं. दोन्ही गोष्टी आहेत यात. पण तुम्ही बोलू शकता असं नुसतं म्हटलं तर तुम्ही कदाचित तुमच्यापैकी काही जण ज्यांना असं वाटत असेल नाही मला नाही येणार आहे बोलता, ते काही काही जण करण्याचा तर प्रयत्न करतील अभ्यास, की हो तुम्ही अभ्यास केलात तर तुम्ही हे बोलू शकता, मी पण तुमच्यातलीच एक आहे की, मी कुठे अगदी मोठी आहे. पण जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा ती मजा यायला लागते. का? कारण आपल्याला आपल्यासारखंच कुणीतरी सांगतंय की हे तू करू शकतेस. त्याच्यासाठी अभ्यास कर, अभ्यास कर, मनन चिंतन कायम ठेव. कुठेही जातो ना आपण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जर आपण एखाद्या विषयावरती बोलणार आहोत, आपल्याला एखादा ध्यास आहे, तर तो ध्यास सतत डोक्यामध्ये पाहिजे. कुठेही जाताना आपल्याला कितीतरी उदाहरणं आजूबाजूनी पण अवमत दिसायला लागतात, त्याच्यामध्ये ते दिसायला लागतं की अरे आपण हे बोलणार होतो, हे याच आहे की, मग हे उदाहरण देऊ शकतो. हे माझ्या अनुभवातून मी सांगते की कितीतरी वेळा असं होतं की एखाद्या विषयाचं निवेदन करायचं असतं, एखाद्या विषयावरती सूत्रसंचालन करायचं असतं, नेमकी सुरुवात काय बरं आजच्या कार्यक्रमाची करावी, प्रत्येक वेळी वेगवेगळी करावी असं एक जरा मनामध्ये असतं कुठेतरी. पण मग ते सुचत नाही जाईपर्यंत. कदाचित किती वेळा असं होतं की जाईपर्यंत पण सुचत नाही की आजच्या कार्यक्रमाची काय सुरुवात करूया. पण किती वेळा असं होतं, म्हणजे माझ्या बाबतीत झालेलं आहे म्हणून मी हे सांगते, प्रत्येकाच्या बाबतीत होत असेलच असं नाही.
होत असेल तर उत्तम आहे, पण मला ते माहिती नाही. पण किती वेळा असं होतं की मी त्या प्रेक्षागृहामधनं जात असताना कोणीतरी काही वेळ बोलून जातं आणि ते पटकन वाक्य डोक्यामध्ये येतं आणि तिथून काहीतरी मला क्ल्यू मिळतो की अरे चला आज इथूनच सुरुवात करूया. आणि मग ती सुरुवात केली जाते आणि मग ती एका वेगळ्या पातळीवरती निवेदन घेऊन जाते आणि मग तो मला आनंद होतो. तो आनंद मिळाला की तो आनंद मी वाटायचा प्रयत्न करते. तो मी वाटायला सुरुवात केली की माझा आत्मा प्रेमस्वरूप व्हायला वेळ लागतच नाही. आणि ते एकदा आपल्यामध्ये आलं की मग मजा आहे ना आयुष्यामध्ये जगण्यामध्ये. मी म्हटलं तसं खूप मजा आहे. आणि मेहर बाबांचं असंच होतं, सच्चित आनंद स्वतःच होते. ते आधुनिक जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला आहे, हे पुराणांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि ते पुराण पुरुषोत्तमच आहेत असं त्यांच्या बाबतीत म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून बाबाजांनी जेव्हा त्यांच्या भ्रुकुटीवरती, म्हणजे हे त्यांना आत्मज्ञान कधी झालं हे सांगते मी आता मेहर बाबांना, की बाबाजांचे मी त्यांचे 3 सद्गुरू सांगितले, त्यातले बाबाजान या ज्या होत्या यांनी त्यांच्या भ्रुकुटीचं चुंबन घेतलं. आणि त्यांच्या भ्रुकुटीचं चुंबन जेव्हा घेतलं तेव्हा त्या चुंबनानंतर प्रचंड विलक्षण अनुभव त्या चुंबनाचा मेहरबाबांना आला. आणि त्यांनी स्वतः जे लिहिलेलं आहे ते आता मी इथे वाचून दाखवते. कारण मेहरबाबांनी ते चुंबन घेतल्यानंतरचा जो अनुभव आहे त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ते म्हणतात, त्यांनी चुंबन घेतल्यानंतर माझी स्थूल सूक्ष्म कारण अशी जी माईक शरीर सगळी गळूनच पडली एका चुंबनाने. कारण मुळात त्यांच्यात ते होतं. मी पुन्हा सांगते की मुळात तुमच्यात ते असायला लागतं. सद्गुरू केव्हा तुम्हाला देतो? मूलमंत्र देतो, कानमंत्र देतो, हो की नाही? एक आपण म्हणतो तसं की ते देण्यासाठी तुमची पात्रता तेवढी लागते आणि तो गुरुही तेवढ्याच पातळीचा लागतो. तसे मेहर बाबा आहेत हे बाबाजान यांना कळलं. आणि म्हणून त्यांचं काय झालं की ते चुंबन घेता क्षणी त्यांना कळलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण यांची सगळी माईक शरीर माझ्यातून गळूनच पडलेली आहेत. मला सर्वत्र केवळ मीच दिसायला लागलो. मी म्हंटल ना सगळीकडे आपणच दिसायला लागायला पाहिजे. इकडे सगळीकडे मीच दिसायला लागलो आणि माझ्याशिवाय कुठलंच अस्तित्व मला त्याच्यानंतर जाणवलंच नाही. ते असेपर्यंत, मानवी अवतारात असेपर्यंत कुठेही त्यांना ते अस्तित्व जाणवलं नाही. आणि याचा अनुभव मी त्या क्षणी म्हणजे ते चुंबन घेतल्यानंतर घेतलेला आहे. सद्गुरु पंचकाच्या आवाहनामध्ये माझं पुन्हा अवतरण झालं. म्हणजे सद्गुरु पंचायतन आपण ऐकलेलं आहे तसं ते पंचक त्याचं अवतरण माझ्यामध्ये आहे. हे त्यांनी घेतलेल्या चुंबनामुळे मला कळलेलं आहे. चुंबन पण कशाचं घेतलंय? भ्रुकुटीचं घेतलेलं आहे. ओके नाही? ते पण लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मला त्या क्षणी असीम ईश्वराची जाणीव झाली. ती जाणीव कायम ठेवून सद्गुरूंनी मला मानवी जाणीवेवरती आणलं. कारण सद्गुरूंचं इति कर्तव्य काय असतं? तुम्ही जरी ईश्वर स्वरूप असला तरी तुम्ही मानवी देहामध्ये तुमचा जन्म झालाय याची कायम तुम्हाला आठवण ठेवून देणं हे सद्गुरूचं कार्य आहे. तर तसं त्यांनी जाणीवेवरती त्या आणलं. आणि या अंतर्गत माझ्यामध्ये खूप त्यावेळेस झगडा झाला की अरे मी ईश्वर स्वरूप आहे, सगळीकडे मला मीच दिसतोय. मग असं जरी असलं तरी सुद्धा अरे तुझा मानवी जन्म झालेला आहे, त्याच्या तू तिथे आहेस हे मात्र लक्षात ठेव. आणि हे स्वीकार करताना त्यांनी असं लिहिलं की आंतरिक झगडा झाला माझ्यामध्ये, अतोनात कष्ट आणि यातना मला सोसाव्या लागल्या. पण मग त्या उपासनी महाराजांनी मला मानवी देहाची जाणीव पुन्हा पुन्हा करून दिली. आणि त्या जाणीवेनंतर अवतार आणि सद्गुरू यांच्यातला मला फरक कळायला लागला. आणि उपासनी महाराजांनी सांगितलं की यांना आतापासून पुढे अवतारी मेहर बाबा असं म्हणायला लागा. एका सद्गुरूंनी तू सद्गुरू आहेस, होऊ शकतोस हे सांगितलं. दुसऱ्या सद्गुरूंनी सांगितलं तुझा अवतारासाठी जन्म झालाय, तुझा अवतार ह्याच्यासाठी झालेला आहे म्हणून अवतारी मेहर बाबा म्हणा असं सांगितलेलं आहे. हे सांगणं, याची आपल्याला जाणीव होणं हे फार महत्वाचं असतं. आणि ते होण्यासाठी आपली तेवढी योग्यता असणं महत्वाचं. म्हणजे ती योग्यता असली तरच या गोष्टी घडू शकतात, अन्यथा या गोष्टी घडू शकत नाहीत. सद्गुरू म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार प्राप्त करून पुन्हा मानवी जाणीवेवरती स्थिर झालेली व्यक्ती, हे उपासनी महाराजांनी मेहर बाबांना त्यावेळेस सांगितलं. आणि त्यासाठी त्यांना सहाय्य सुद्धा केलं की तू मानवी अवतारात आहेस, तिथे राहून तुला नेमकं काय करायचंय यासाठी त्यांनी सहाय्य केलं. आणि अवतार हा आध्यात्मिक क्षेत्रातलं सर्वोच्च पद आपल्याला माहिती आहे. अवतारी पुरुष आपण म्हणतो ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण आहोत. आपण आध्यात्मिक तुम्ही सगळेजण साधना करता तर त्यातलं शेवटचं काय की अवतार. तर अवतारी याच्यामध्ये सर्वोच्च पद म्हणजे तो अवतार असतो. आणि ज्या वेळी परमात्मा अवतारी देहामध्ये अवतारी
अवतार म्हणून मानवी देहामध्ये अवतीर्ण होतो त्यावेळेस ईश्वरी तत्वाची जाणीव देणारं एक आवरण प्रत्येकाभोवती निर्माण होतं असं मेहरबाबांनी सांगितलं. कदाचित ते झालेलं असावं जे मला जाणवलं नाही, ते उपासनी महाराजांना जाणवलं आणि म्हणून मला त्यांनी ते सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर हळूहळू मला त्याची जाणीव व्हायला लागली. आणि म्हणूनच मला वाटतं साईबाबांनी सुद्धा तेच केलं. साईबाबांना भेटायला जेव्हा मेहरबाबा गेले त्यावेळेस साईबाबांनी परवरदिगार असं म्हणून त्यांचा असे उद्गार काढले. तर परवरदिगार म्हणजे काय? ईश्वर परमात्मा भगवान आपण म्हणतो ना की सगळ्यांचं पालन करणारा तो आहे, असा तो परवरदिगार या इथे आलेला आहे. म्हणजे सगळ्यांचं पालन करण्यासाठी पुन्हा एकदा तो अवतार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा ते सद्गुरु पदाला गेलेले आहे. तिघांनी तेच सांगितलं, तिन्ही सद्गुरूंनी त्यांच्या तेच सांगितलं. आणि म्हणून उपासनी महाराजांनी सुद्धा एका रात्री मेहरबाबांना असंच एकांतामध्ये बोलवलं होतं. काही काही सत्य घटना आहेत त्याच्याकडे आता हळूहळू येते की मेहरबाबांना त्यांनी हात जोडले होते एकांतात रात्रीच्या वेळेस बसलेले असताना. आणि मानवी देहामध्ये अवतरलेला तू एक साक्षात ईश्वर स्वरूप आहेस, त्याच्यामुळे तुझा जगाचा उद्धार करण्यासाठी जन्म झालेला आहे, म्हणून मी तुला नमस्कार करतो. असं जेव्हा सद्गुरू एखाद्या साधकाला जो त्या योग्यतेचा झालेला आहे त्याला एकांतवासात सांगणं मेहरबाबांना केवढा मोठा आशीर्वाद आहे. बरोबर आहे की नाही सांगा? कारण कसं आहे ना की आपण एखाद्याला भरभरून आशीर्वाद देतो किंवा एखाद्याचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळावा असं आपल्याला वाटत असतं, पण त्यावेळेला देता नाही आणि घेता नाही आपली तितकी योग्यता आहे का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. की नाही तर मला नमस्कार करताय, अरे वा छान मस्त, नाही आहे का माझी योग्यता, तर करून घ्यावा. त्या मी नमस्कार करू, पण मी नमस्कार करण्यायोग्य आहे का त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला, हे सुद्धा कळायला हवं. आणि ते कळलं तरच नमस्कार करावा, नाहीतर नमस्कार करू नये. कदाचित स्वीकारेल, कदाचित स्वीकार होणारच नाही. आणि हे जेव्हा व्हायला लागतं ना, हे कळायला जेव्हा लागतं ना, तेव्हा तुम्ही त्या साधनेमध्ये पूर्णपणे उतरताय हे तुमचं तुम्हालाच कळायला लागेल बघा. आणि म्हणूनच या सगळ्या म्हणजे उपासनी महाराजांनी हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्यांचं ते संभाषण झाल्यानंतर शेवटचं वाक्य इतकं छान म्हटलं, खूप मोठं आहे म्हणून ते विस्तृत ते सांगत नाही, पण त्यांनी शेवटचं वाक्य जाता ते सांगितलेलं होतं की माझ्या सगळ्या आध्यात्मिक ज्या खजिन्याच्या किल्ल्या आहेत त्या मी आता तुझ्याकडे सुपूर्द करतो. इकडून पुढचा आध्यात्मिक प्रवास किंवा प्रेम सगळीकडे वाटण्याचा प्रवास तू कर. खऱ्या सद्गुरूंनी एखाद्या साधकापर्यंत त्याच्या शिष्यापर्यंत हे पोचावं. म्हणजे तो साधक आणि ते सद्गुरू काय नातं असेल ते, किंवा तो क्षण काय असेल की हे तुझ्याकडे मी सुपूर्द करतोय आणि आता हे तू पुढे न्यायचंयस. फार मोठं मन लागतं सद्गुरूचं पण, की माझ्याकडे आहे त्या सगळ्या आध्यात्मिक खजिन्याच्या किल्ल्या मी तुला देतोय, असंच वाक्य आहे ते. त्याच्या ते करणं फार ग्रेट आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने हे फार मोठं आहे. आणि मग हे सगळं करत असताना की सद्गुरू कसा असावा हे पण आता उदाहरणादाखल तुम्हाला देते. मेहरबाबांचंच उदाहरण देते. मेहरबाबा एकदा ना त्यांच्या त्या झोपडी म्हणजे त्यांचा आपण म्हणूया आश्रमाची एक विशिष्ट खोली, ज्याला ते झोपडी म्हणायचे, जिथे त्यांचं वास्तव्य असायचं. तिथून एकदा बाहेर आले तेच मुळे एक रबरी चेंडू घेऊन आले बरं का. आणि तो चेंडू असा उडवत आले. आता चेंडू उडवताना कधी तो पडायचा, मग परत उचलायचे, परत त्याचा तो झेलायचे. असं करता करता त्यांना समोर एक भिंत दिसली म्हटल्यानंतर त्यांनी तो भिंतीवरती मारला. तो रिबॉन्ड ऑफकोर्स त्यांच्याकडे आला, त्याच्या मारला आला. तर ते सगळेजण म्हणायला लागले की हे काय काय चालू आहे, काय करताय तुम्ही. तर म्हणे यातनं तुम्हाला कळलं का काय झालं, यात अस्थिर काय होतं आणि स्थिर काय होतं, असा त्यांनी प्रश्न विचारला. त्यामुळे अर्थातच अस्थिर चेंडू होता. हो म्हणे बरोबर आहे, कारण तो मुव्हिंग होता, तो खाली पडतोय, तो मी झेलतोय, तो कधी झेलला जातोय कधी झेलला जात नाहीये. मी भिंतीवरती मारतोय, भिंत रिबॉन्ड करते, तो माझ्यापर्यंत येतोय, पण यात स्थिर काय होतं सांगा, कोणाला सांगता येते. ती भिंत स्थिर होती की नाही, चेंडू त्याच्यावरती आपटलाय, भिंतीने रिबॉन्ड दिलाय फक्त आपल्याकडे. मग स्थिर काय होती, भिंत होती. सद्गुरू कसे असतात तसे स्थिर असतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आपल्याला, पण ते तिथेच असतात. तुम्ही त्या मार्गावरून जा हे सांगत असतात, मूव्ह ऑन. ही अशी उदाहरणं आपल्याला जेव्हा कळायला लागतात त्या साध्या, मी म्हटलं ना, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये सतत चिंतन मननामध्ये आपल्याला तोच विषय असेल ना, तर आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्याशा उदाहरणांमधनं सुद्धा ते आपल्याला कळायला लागतं, दिसायला लागतं. तसंच अजून एक उदाहरण इथे मला खूप द्यावंसं वाटतंय, ते म्हणजे
एकदा असं झालं होतं की त्यांना प्रश्न विचारायला अमेरिकेला ते गेलेले होते. अमेरिकेत वास्तव्य होतं आणि आता नाही, आता यांना काहीतरी आपण एक प्रश्न विचारायला जाऊया. एक जर्नलिस्ट मोठ्या एका जर्नलिस्ट होता आणि तो म्हणाला की मी प्रश्न विचारायला येणार आहे, मला प्रश्न विचारायचे आहेत त्यांना. तर त्यांच्या असिस्टंट होत्या, त्या म्हणाल्या मी बघते कुठली वेळ आहे. त्यांनी वेळ सांगितली, 9 ते 9:30 अशी काहीतरी वेळ होती. तेवढाच वेळ तुमच्याकडे आहे आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, पण 9:30ला तुम्हाला बंद केलं पाहिजे ते सगळं, असं त्यांनी सांगितलं. तर तो फार हुशार होता, एकदम निष्णात होता. त्याच्यामुळे म्हणलं हो चालेल, मी काय अर्ध्या तासात त्यांना काय बोलतं करीन असं. म्हणजे त्याच्या मनामध्ये तो अहम भाव आपण म्हणूया म्हणजे पुन्हा एकदा. आणि तसा तो गेला, 100 प्रश्न काढून गेला, लिहून गेला 100 प्रश्न. आणि जाऊन बाबांच्या त्या खोलीमध्ये, त्या झोपडीमध्ये तिथे जाऊन बसला. त्यांच्या समोर बसता क्षणी 99 प्रश्नांवरती फुल्या मारल्या गेल्या. याला कारण काय असेल? पुन्हा कारण तेच, चेहऱ्यावरचे भाव, सात्विक आनंद, त्या आनंदामुळे प्रेमस्वरूप स्वतःच दिसणं आणि त्या 99 प्रश्नांची उत्तरं समोरच्याला न बोलताच मिळणं. 42 वर्ष मौनातून मिळवलं काय? 99 प्रश्नांची उत्तरं त्याला देऊन टाकली मौनातून. त्याला 99 प्रश्न विचारूच नाहीसं वाटलं, एक प्रश्न विचारायलाच हवा, म्हणून विचारायचा प्रयत्न करूयात म्हणून त्यांनी ते विचारायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय विचारलं असेल सांगा? त्यांनी असं विचारलं की काय हो बाबा, तुम्ही एवढे देखणे दिसाला, एवढी पर्सनॅलिटी तुमची छान, कोणीही बघून म्हणजे आवडेलच कोणालाही, तर एवढं सगळं असून तुम्ही लग्न का बरं नाही केलं? आता लग्न काय बरं नाही केलं म्हटल्यावर हे मजा आहे. मग ते जरा बाबा पण म्हणजे काय ते सद्गुरू ना शेवटी, तर अवतारी बाबा, त्याच्यामुळे ते हसले फक्त आधी आणि म्हणाले अगदी काय. म्हणजे त्यांनी खाणाखुणांनी प्रश्न म्हणजे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांची असिस्टंट सांगत होती. तर ते म्हणाले की कसं आहे ना, लहानपणी मी माझ्या आईबाबांबरोबर लग्नांना वगैरे, लग्न कार्यांना जायचो, बघायचो, अरे वा ढोल ताशे वाजतात, हे होते ते होते, माझं पण असं मोठेपणी लग्न होईल. ह्याला गंमत वाटायला लागली, ह्याला वाटतं हे कुछ तो भी बात है, माझ्या प्रश्नामध्ये अडकले ते, असं त्यांना त्या लगेच लिहायला लागला वही पेन. मग म्हणे मी तरुण झालो, तरुणोत्सुक भावना सगळ्यांमध्ये निर्माण होतात, तशात माझ्या पण निर्माण झाल्या. मला असं वाटलं वा वा, आता आपण तरुण झालो, आता आपलं लग्न होईल. पण नाही तेव्हा. मग त्या नंतर मग पुढे असाच काही काळ गेला. आजही मला असं वाटतं की मी लग्न केलंय, करायला हवं. तो एकदम खुश झाला जर्नलिस्ट. त्यांनी लिहायला सुरुवात केली, या वयातही, आता म्हातारपण यायला लागलंय तरी या वयातही मेहरबाबांना लग्न करावं असं वाटतंय. हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट लिहिलं त्यांनी. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणाले काय ते, अहो एवढं सगळं झालं तरी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तरच मिळेना. म्हणे काय? तर म्हणे लग्नासाठी किती जण लागतात? म्हणजे 2 जण लागतात ना. म्हणाले हो 2 जण लागतात. मग झालं काय, प्रत्येक वेळेस मी म्हणे प्रश्न विचारायचो स्वतःला, आता आपण लग्न करूया, आणि तेव्हा मी आजूबाजूला बघायचो, व्हायचं काय, मला मीच दिसायचो सगळीकडे. सगळीकडे मीच आहे. जे मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या अवतार कार्याचं मूळ काय आहे की सगळीकडे स्वतः दिसणं, आपणच स्वतः प्रेमस्वरूप होणं. जेव्हा आपण आपलं स्वस्वरूप सुद्धा प्रेमस्वरूप व्हायला लागतं, तेव्हा सगळीकडे आपणच दिसतो. आपल्याशिवाय जगात दुसरं आपल्याला काहीच दिसत नाही. आणि मग आपल्याशीच आपण कोणी लग्न करतो का? म्हणून म्हणे मी अहो केलंच नाही लग्न, कारण मला आजपर्यंत दुसरी व्यक्तीच दिसली नाही कधी. मौन झाला तो की काय बोलू आता याच्या पुढे. यात मुरारी बापू म्हणून जे आहेत गुजरातचे, त्यांनी फार सुंदर लगेच दाखला दिला याचा. त्यांनी सांगितलं की शंकराचार्यांचं पण तत्व काय आहे हो, हेच की नाही. काय तत्व आहे की एकम सत्य, मी एकटा आहे हे खरं सत्य आहे. माझ्याशिवाय कोणी आहे का? कोणीही नाही. चांगलं भलं बुरं जे काही आहे ते मी आहे, पण तेच आनंद स्वरूपामध्ये नेणं हे सुद्धा मीच करणार आहे. आणि त्या आनंद स्वरूपातून प्रेमात्म्यामध्ये जाणं हे सुद्धा मीच करणार आहे. माझा आत्मा प्रेमच स्वरूप करणं हे केवळ आणि केवळ माझ्यावरतीच अवलंबून आहे. एका वाक्यात संपवलं सगळं. आणि हे झाल्यानंतर साष्टांग नमस्कार अर्थातच घातला त्या जर्नलिस्टने आणि निघून गेला तो. आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी यू एक्झिस्ट अलोन नावाचं एक गाणं लिहिलेलं आहे अवतार बाबांनी. फार सुंदर गाणं आहे. तुम्ही एकटेच आहात यावर विश्वास ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, आणि त्यातून तुमची प्रगती करण्याचा प्रयत्न करा. प्रगती अर्थातच आध्यात्मिक प्रगती, हेच त्यांना प्रेषित आहे. किती करण्याचा प्रयत्न करा, आणि ती जर तुम्ही करू शकलात तर मग त्याच्यासारखा तुम्हाला आत्मानंद दुसरा मिळणारच नाही.
आणि तसंच अजून एक सांगावं असं वाटतं की आपल्याला स्वरूपानंद स्वामी सगळ्यांना माहिती आहे. स्वरूपानंद स्वामी त्यांच्या नित्योपासनेत मेहेरबाबांचं नेहमी नाव घ्यायचे आणि उपासनी महाराजांचं पण घ्यायचे. आणि एकदा असं झालं की मी आता जे म्हटलं त्यांचा चरित्र ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे काना सोमण यांनी, तर ते एकदा स्वरूपानंदांना स्वामी स्वरूपानंदांना भेटायला गेले. आणि ते भेटायला गेलेले असताना भेटीमध्ये त्या भेटीत ते आल्या त्यांनी सांगितलं मी असा मी त्यांच्यावरती चरित्र ग्रंथ लिहायचा प्रयत्न केलाय माझ्या तर. आणि सांगितल्यानंतर स्वरूपानंद म्हणाले की मला आज मेहरानंद झाला. मेहरानंद म्हणजे काय, आनंद स्वरूप असलेल्या मेहेर बाबांना भेटल्यावरती जो आनंद होईल तो आनंद मला आता या क्षणी झाला. आणि त्या वेळेला स्वरूपानंदांचे जे कोणी शिष्य त्यांच्याबरोबर होते त्या शिष्यांनी नंतर त्या सोमण काकांना सांगितलं होतं असं की तुम्ही गेल्यानंतर स्वरूपानंदांनी तो फोटो आणि सोमणांनी फोटो नेला होता मेहेर बाबांचा आणि त्यांनी असं सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की हा फोटो मी तुम्हाला द्यावा, आम्ही देऊ का. त्यांची अनुमती घेतली आणि स्वरूपानंदांना मेहेरबाबांचा फोटो देऊ केला आणि मग ते गेले. ते गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर स्वरूपानंदांनी तो फोटो हातात घेतला आणि बाबा माझी बाबा असं करून तो हृदयाशी कवटाळलाय. स्वरूपानंदांनी पण तेच सांगितलं ना, स्वस्वरूपाला ओळखा आणि मग काय गोष्टी करायच्या त्या तुम्ही करा. आणि हे जर आपण करू शकलो किंवा करायचा प्रयत्न केला, निदान मी असं म्हणते आजच्या कलियुगामध्ये आपण हे करूयात असं मनाशी जरी ठरवलं ना तरी सुद्धा तुम्ही ते तुम्हाला आत्मतत्व तुमचं हळूहळू हळूहळू का होईना, हळूहळू मुद्दाम शब्द वापरते अंडरलाईन, हा हळूहळू का होईना आपण ते करायला लागू शकतो. निदान त्या वाटेवरती जरी आपण जायला लागलो ना तरी सुद्धा मजा आहे. आणि मग ते झालं तर मग स्वस्वरूपाशी एकरूपण तो आनंद मिळा. निदान तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता यायला लागला ना तरी सुद्धा गंमत येते मग जगण्यामध्ये, खूप मजा येते जगण्यात. आणि मग ती गंमत जी आहे, ती जी मजा आहे ती प्रेमामध्ये कधी परावर्तित होते, आपण आपल्यावरतीच प्रेम करायला लागतो, अरे वा आपल्याला हे जमलं की. आणि आपल्यावरती प्रेम करणं, आपण प्रेमस्वरूप व्हायला लागणं म्हणजे आपल्याला सगळी हळूहळू का होईना ती सगळी सृष्टीच प्रेममय आहे हे जाणवतं. आणि हे जाणवायला लागणं म्हणजेच आपण मेहेर बाबांनी दिलेलं तत्व अवलंबित करणं असं आहे. आजच्या स्मृतिदिनी त्यांना अशा प्रेमस्वरूपात राहण्याचा आम्ही प्रयत्न करू इतकंच केवळ सांगण्याचा प्रयत्न करते. आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू असं सांगते. आणि मग इथेच विराम घेते कारण मला वाटतं 9:30 वगैरे झालेले आहेत. तर किती वेळ आहे मला ठाऊक नाहीये. खूप अजून धन्यवाद सुकन्याताई, खूप छान बोललेले आहेत. हा तेच म्हणजे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं थोडा मी आता अभिप्रायाचं गेलं माझ्या घड्याळाकडे श्वास लक्ष आपण घेऊ एकदम. शकणार नाही. हा पण हा खूप सुरेख असं सेशन झालं. आणि एक अनुभव आम्ही घेतला की ज्या ज्या संतांबद्दल आम्ही ठरवतो की या संतांच्या बद्दल बोलायचंय तेव्हा वक्त्याचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतो. आणि तेव्हा हा. तुमचा चेहरा डोळ्यासमोर आला होता. आणि अरे बापरे. हे आनंद स्वरूप आहे, हे असंच आनंद स्वरूप आपण ठेवूयात, आनंद देऊयात, आनंद घेऊयात. धन्यवाद. आणि त्याच्यामुळे मेहेरबाबांच्या हृदयातील जो आनंद आणि प्रेम आहे ते सगळ्यापर्यंत, या जगापर्यंत पोहोचावं हीच एक इच्छा आहे. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा. आपले कमेंट्स, आपल्याला काय वाटतं ते ताईंबद्दल हे जरूर लिहावं. सरिताताई पाठक इथे आलेल्या आहेत, त्यांनी कृपया अगदी मोजक्या शब्दात आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सुकन्याताई, श्रोताताई, नमस्कार. अंकताई आणि सगळ्या साधक भगिनी वर्ग. अं, माझ्याकडे जे काम ताईने दिलंय खूप छान आहे, पण कोणत्या शब्दात वर्णन करू? कारण तुम्ही एवढं म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती नव्हती की आपल्याला काय बोलायचं, तरी त्या विषयावर तुम्ही इतका सखोल अभ्यास करून आणि आम्हाला इतकं ज्ञान दिलं, प्रेम, आनंद, काय काय ते शब्द मला सगळे अगदी हृदयात साठवले. नाही, प्रेम आणि आनंद आणि दोनच लक्षात ठेवूया आपण तरी खूप आहे. हो, नक्कीच तेच महत्वाचे आहेत. आणि खूपच छान झालं तुमचं हे ऐकताना. पुस्तकाचं नाव कोणीतरी विचारलंय, संभवामी हा, युगे युगे. हा, नाकासोमण, हो, धन्यवाद ताई. काना सोमण, क्षमा करा, काना सोमण संभवामी युगे युगे, कान्हा त्यांच्या चरित्र सोमन. ग्रंथाचं, त्यांच्या चरित्र ग्रंथाचं नाव आहे. यात हेच वाचून त्यातनं जे काही माझ्या अल्पमतीला झेपलं असं म्हणते मी, त्यातलं थोडस कणभर एक आपण म्हणूया बिंदू वाटण्याचा प्रयत्न केला. तुमच्या शब्दातली इतकी ही
नम्रता आणि मृदू आणि आणि सखोल आपण अभ्यास करून आम्हाला आमच्यापर्यंत इतकं हे ज्ञान पोहोचवलं. खूप छान वाटलं. आमच्या समूहातर्फे आभार म्हणण्यापेक्षा कृतज्ञत राहू आम्ही आपले. मला पण आणि खूप छान पुन्हा वाटलं तुमच्यासारखे सगळे साधक यायचे आहेत तुम्हाला आणि पुन्हा त्यांना पुन्हा आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्हाला नक्की जेव्हा वेळ असेल तुमच्या बिझी शेड्यूल निश्चित मधून, नाही तर निश्चित तुम्ही निश्चित नक्की पुन्हा मलाही पुन्हा यायला या. आवडेल. हो नक्की यायला आवडेल मलाही. येस मनापासून नमस्कार. धन्यवाद. काही चुकलं असलं तर ते माझ्या धन्यवाद. अभ्यास कमी पडला म्हणून एखादा शब्द इकडचा तिकडे झाला असेल तर तो माझ्यातली कमी म्हणून असेल. जे काही उत्तम तुम्हाला वाटलं असं असेल तर ते खरंच आहे की मेहेर बाबांचा स्मृती दिन आहे आज. त्याने ती शक्ती मला दिली प्रदान केली असं आपण म्हणूयात. आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि सगळ्या माझ्या गुरुजनांचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद त्याच्यामुळे मी आज हे करू शकले. त्याच्यामुळे मला पण खूप आनंद आहे या गोष्टीचा. ही कृतज्ञता अशीच राहू देत. असंच आपण सगळेजण एकत्र राहूयात. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्या पुढे येऊन असेच वेगवेगळे विषय मांडायचा प्रयत्न करत राहीन. धन्यवाद. शुभ दिवस. नक्कीच पुन्हा पुन्हा या. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मास्टर्स. आता हे सेशन इथेच आपण थांबवतो आहोत. आपले प्रतिसाद जरूर द्यावेत जे आम्ही ताईंपर्यंत पोहोचवू. खूप खूप धन्यवाद. 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 ठेवू.